प्रेज द लॉर्ड. सर्व मंडळीचे या प्रेयर फेलोशिप महाराष्ट्राच्या 80व्या महासभेमध्ये, ऑनलाईन महासभेमध्ये प्रभूमध्ये आम्ही स्वागत करीत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खरोखर प्रियांनो, प्रभू महान आहे, त्याची दया सनातन आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. चला तर मग त्या सर्व समर्थाच्या सावलीमध्ये आपण जाऊया. त्याला आपण शरण जाऊया. स्तुती, आराधना आणि प्रार्थनेचा यज्ञ यावेळेस आपण त्याला समर्पित करूया. I feel Lord, thank you Jesus. हम तेरे चरणों में लेकर हम स्तुति आए हैं हम तेरे चरणों में लेकर हम स्तुति. चला तर मग त्याला स्तुतीचा यज्ञ अर्पण करण्यासाठी आपल्या अंत्यकरणाची तयारी करूया. आणि त्याला बोलूया की यस प्यारे मसीहा, आज आशीष दे हमें, आत्मा से भर दे हमें. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हम तेरे चरणों में लेकर हम स्तुति आए हैं हम तेरे चरणों में लेकर हम स्तुति. प्यारे मन की हवा आशीष दे हमें, आत्मा से तू भर दे हमें. प्यारे मसीहा आशीष दे हमें, आत्मा से तू भर दे हमें. हालेलुया, 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 हालेलुया. मिलती है हमें, मिलती है हमें तुझसे चंगाइयाँ देता तू हमें, पापों से मुक्ति. हालेलुया, 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 हालेलुया. हम बचे हैं, हम बचे हैं, आगे बढ़ना है हमें, बचनों में हम बचे हैं, हम बचे हैं, हम भी
Yes, Lord. Yes, हम तैयार हैं यीशु तेरे जल्दी आ तू हमको ले हालेलुया 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 Praise the Lord. Hallelujah. हम तैयार है येशू तेरे लिए जल्दी आ तू हमको लेने. खरोखर त्या वधूसाठी तो वर येणार आहे. त्या वधूची तयारी झाली का? हालेलुया. प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला वधूने तयार करायची त्या वराला सामोरे जाण्याची. Praise the Lord. Hallelujah. Yes, Lord. वो त्याच्या नावामध्ये उद्धार आहे. हालेलुया. Hallelujah. Praise the Lord. Praise the तो Lord. राजांचा राजा आहे. Hallelujah. प्रभूंचा प्रभु आहे. Yes. वो चंगा करने वाला है, वो छुटकारा देने वाला है, वो अद्भुत करने वाला है, वो शांती देने वाला यीशु हमारे Hallelujah. चला तुम्ही त्याला गौरवूया, उंचावूया आणि त्याला बोलूया की येशू नाम में उद्धार हमको. हालेलुया. Yes. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Yes. आपण जागेवर आहात, ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी टाळ्या वाजवून त्या प्रभूला गुणगौरव करायचे प्रियांनो. Praise the Lord. Hallelujah. यीशु नाम में उद्धार हमको. हालेलुया. प्रभु यीशु नाम में जीवन. हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको. हालेलुया. प्रभु यीशु नाम में जीवन. हालेलुया. राजाओं का राजा यीशु. हालेलुया. राजाओं का राजा यीशु. हालेलुया. प्रभु का प्रभु यीशु. हालेलुया. वो का प्रभु यीशु. हालेलुया. बोलो यीशु नाम में उद्धार हमको. हालेलुया. प्रभु यीशु नाम में वंदन. हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको. हालेलुया. प्रभु यीशु नाम में जीवन. हालेलुया. करने वाला यीशु. हालेलुया. चंगा करने वाला यीशु. हालेलुया. छुटकारा देने वाला यीशु. हालेलुया. छुटकारा देने वाला यीशु. हालेलुया. यीशु में उद्धार हमको. हालेलुया. यीशु में अनंत जीवन. हालेलुया. यीशु में उद्धार हमको. हालेलुया. प्रभु यीशु में अनंत जीवन. हालेलुया. अद्भुत करने वाला यीशु. हालेलुया. करने वाला यीशु. हालेलुया. शांति देने वाला यीशु. हालेलुया. शांति देने वाला यीशु. हालेलुया. यीशु के उद्धार को. हालेलुया.
प्रभु यीशु नाम में ज्ञान जीवन हालेलुया हमें उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में वंदन हालेलुया यस हालेलुया तेरा प्यार है महान तेरा प्यार है महान मैं पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान तेरा प्यार है महान तेरा प्यार है महान मैं पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान क्यों ना बोलो तेरी कृपा बोलो जय जय कुछ बोलो हरियाली मेरी सूरत मेरी खुले सींचा से ताकि आए बोलो फिर मैं तेरी क्यों ना बोलूं फिर तेरी जय जयकार जय जयकार जय जयकार जय जयकार तूने मेरे लिए क्या कुछ न किया तूने मेरे लिए कुछ न किया आई जीवन में खुशी अपनी तू है जिंदा छापिया तूने ये किया आई जीवन में खुशी आई अपनी जिंदगी तू है जिंदा छापिया ये किया तू ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार बोलूं फिर मैं तेरी जय जयकार जय जयकार जयकार ये क्या कुछ नहीं किया जय जयकार मेरे लिए किया अपने मुंह से कटिया अपनी शक्ति बोली हालेलुया अपनी मुंह से भर दिया अपनी को ताकि गवाही तेरे जीवन की कर दिया शक्ति मुझको ताकि तुम्हें तेरे जीवन की ना बोलो मेरी जय जयकार ना बोलो फिर मैं जय जयकार जय जयकार जय जयकार जय जयकार जय जयकार तूने मेरे क्या कुछ न जय जयकार जय जयकार मेरे लिए कुछ नहीं किया जयकार जयकार मेरे लिए सब कुछ नहीं किया तूने मेरे लिए सब कुछ नहीं किया मेरे लिए सब कुछ किया प्रेज द लॉर्ड हालेलुया त्या क्रूस खांबावर त्याने आमच्यासाठी सगळं काही उपलब्ध करून दिलं प्रियांनो हालेलुया आपल्या पापांची क्षमा आपल्या शापातून त्याने मुक्त केलं हालेलुया आणि खरोखर त्या प्रभूला सतत आम्हाला उंच करायचं हालेलुया कारण तो दुनियेचा बादशाह आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया बरोबर प्रिय ने अपने रूह से हमें भर दिया अपनी शक्ति उसने हमें दी ताकि तू मैं गवाही तेरे जी उठने की हालेलुया माझ्या जगाला तुम्हाला आणि मला सुवार्ता सांगायची आहे की तो कोण आहे हालेलुया तो राजांचा राजा आहे आकाशामध्ये आणि आकाशाच्या खाली ज्या नावाला अधिकार देण्यात आलेले आहे हालेलुया त्या नावाचा जय जयकार आपण करूया त्या नावाला आपण उंच करूया आणि त्याला बोलूया की यस पाण्यावरती जो चालतो हालेलुया जो सैतान त्याला घाबरतो हालेलुया आज त्या नावाला तुम्हाला आणि मला उंच करायचं आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया थँक यू जीसस हालेलुया
जाणार कोणाची चप्पल ग
हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. खरोखर प्रियांनो, तुमची आणि माझी निर्मिती त्याने त्याचा जय जयकार करण्याकरिता केलेली आहे. हालेलुया. स्तुती, आराधना आणि प्रार्थना करण्याकरिता त्याने आज तुम्हाला आणि मला या भूतलावरती ठेवलं आहे. हालेलुया. खरोखर तो महान आहे आणि त्याच्या महानतेमध्ये त्याने तुम्हाला आणि मला आज या जिवंतांच्या भूमीवरती राखलेला आहे. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. प्रभू येशूने म्हटले की माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी जात नाही. प्रेज द लॉर्ड. आणि खरोखर आज जीवन त्याच्याकडे आहे. तर या सायंकाळच्या समय आपण त्याच्याकडे जाऊया आणि आपले आशीर्वाद त्याच्याकडून प्राप्त करून घेऊया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेणेकरून आज आपले बंधन तुटले जाणार आहे. हालेलुया. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. जीवन मिलिया मिलिया तेरी तेरी बरकत आई है खुदा. जीवन मिलिया मिलिया आशीष तेरी तेरी बरकत आई है खुदा. बंधन टूटे टूटे मेरे भाल बन जाता याद रखता बलता. मेरे भाल बन जाता याद रखता सुख दुख साथी मेरे साथ साथ चलता. मेरे सुख दुख का साथी मेरे साथ चलता. नाम रखना रखना नाम रखना रखना या मेरा नाम है रुकना नाम है तेरा काम किया ईमान जो मैंने किया. तेरा काम किया तूने मुझे बेहतर दिया. मुझे बेहतर दिया. आनंद पाया प्रभु से आया आया से आया बंधन टूटे टूटे गंभीर टूटे टूटे आंसू सूखे सूखे. बंधन टूटे टूटे आंसू सूखे सूखे जीवन मिलिया मिलिया Praise the Lord. Hallelujah. आणि खरोखर त्याचं नाव आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्या नावामध्ये
सर्व बंधन तोडण्याचं सामर्थ्य आहे, कारण मार्ग सत्य आणि जीवन तोच आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. चला तर आपल्या अंतकरणाची तयारी करूया. तसं वचन या ठिकाणी पेरलं जाणार आहे. तर यामध्ये वचनाकरिता आज आपण अंतकरण आपलं तयार करूया, की जेणेकरून येणाऱ्या दिवसामध्ये हो प्रियांनो त्याच्या राज्याकरिता फळ देण्याकरिता आपण तयार होऊया. प्रेज द लॉर्ड, Hallelujah. येस लॉर्ड जीसस, हालेलुया. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा सन, मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा सन, मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा महान, मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा महान, यीशुआ 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 मेरे मन में समा जा, यीशुआ मेरे मन में समा जा, मेरे चेहरे पे तेरी रोशनी के, तेरी बातों से तेरी खुशबू महके, मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, तेरी बातों से तेरी खुशबू महके, मेरा जीवन भर तेरी स्तुति गाता, तेरी प्रशंसा करती मेरी जुबान, मेरा जीवन भर तेरी स्तुति गाता, तेरी प्रशंसा करती मेरी जुबान, यीशुआ मेरे मन में समा जा, मेरे मन में समा जा, यीशुआ तुझे देखना मैं चाहूं, तेरे यीशु करीब मेरा है तू तारा प्रभु, तेरी महिमा सबको सुना, तेरा है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा सबको सुना, यीशुआ यीशुआ मेरे मन में समा जा, यीशुआ मेरे मन में समा
वंदे समाजा वंदे समाजा येशुआ 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 मेरे मन में समा जा. हो प्रभू येशू, या सायंकाळच्या समय आज आम्ही तुला बोलून शांत करण्यामध्ये घेतो प्रभू. आज बोलणारी दासी तुला समर्पित करत आहे प्रभू. मुख त्यांचा आहे प्रभू, परंतु शब्द तुझे आहेत प्रभू. आज त्या शब्दाच्या द्वारे तू आज आपल्या मंडळीची भेट घे. हो प्रभू, आज त्या वचनाच्या द्वारे प्रभू, जसा आज स्तुती आराधनेच्या द्वारे प्रभू आज अनेकांच्या अंतःकरणाची तू तयारी केलीस प्रभू. येणाऱ्या वचनाकरिता प्रभू, जसं वचन या ठिकाणी पेरलं जाणार आहे, येणाऱ्या दिवसामध्ये 100 पट पीक आल्याशिवाय राहणार नाही. Yes, my Lord. अशी खात्री प्रभू आज आम्ही ख्रिस्त येशू मध्ये Hallelujah. तुला धन्यवाद देतो प्रभू. या समयाला अनेकांचे बंधन तू आज स्तुती आराधने करवी तोडलेस. Yes, my Lord. Thank you, my Lord. तुझे आभार मानतो प्रभू. Yes, thank you, Lord. सर्व मीटिंगचा ताबा प्रभू तुझ्याकडे दे. सर्व आदर मान सन्मान गौरव तुला देत ही प्रार्थना त्यांनी तारणारा प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गोड नावामध्ये आम्ही सर्वजण मिळून एका आत्म्यामध्ये पित्या तुझ्या जवळ मागत आहोत, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. Praise the Lord. Hallelujah. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. आत्म्याने आणि खरेपणाने केलेले उपकार त्या प्रभू राज्यात प्रभूने मान्य केले. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. यस, आपण ज्या प्रेयर फेलोशिप महाराष्ट्राच्या माध्यमातून या ठिकाणी एकत्र झालो आहोत. आज 79वी महासभा आहे आणि प्रेयर फेलोशिपची जी काही माहिती आहे, प्रेयर फेलोशिप कसं सुरू झालं, त्याचं कार्य कसं चाललं त्याबद्दल आणि पुढील महासभेची घोषणा करण्यासाठी मी इमॅन्युअल प्रेयर फेलोशिपचे पास्टर प्रदीप आहिरे यांना विनंती करतो की त्यांनी पुढची माहिती सांगावी. प्रेज द लॉर्ड. थँक्यू ब्रदर नायडू आणि सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात सलाम. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर आणि सामर्थ्यशाली नावात मी इमॅन्युअल प्रेयर फेलोशिप तर्फे आपणा सर्वांचे ख्रिस्तामध्ये स्वागत करतो आणि महाराष्ट्र फेलोशिपची माहिती देण्यासाठी आपणाशी संपर्क साधत आहे. तो काळ फारच कठीण होता. सर्व काही संपले असे वाटत होते आणि तो काळ होता करोनाचा काळ. मृत्यूने थैमान घातलेले होते आणि अशा वेळी प्रभूच्या भक्तीसाठी जमणे दुरापास्त झाले असताना दिनांक 17/12/2020 मध्ये महाराष्ट्रातील देवाच्या वचनाची धुरा वाहणारे 5 गट एकत्र आले. इमॅन्युअल प्रेयर फेलोशिप पुणे, वर्ड ऑफ गॉड मुंबई, पवित्र शास्त्र अभ्यास ग्रुप नाशिक, ख्रिश्चन प्रार्थना ग्रुप सारसनगर, अहिल्यानगर आणि ब्लेस्ड फेलोशिप अहिल्यानगर एकत्र येऊन या महासभेचे आयोजन केले. 17/12/2020 आजची ही सभा 80वी असून पुढील 81वी सभा इमॅन्युअल प्रेयर फेलोशिप पुणे करणार आहे. तिची तारीख आहे 22/8/2026. कृपया 22 ऑगस्ट 2026 लक्षात ठेवा. आपण या आणि आपल्या सहकार्यांनाही आमंत्रित करा आणि देवाच्या आशीर्वादाची साखळी बनूया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. प्रभूने जी संधी दिली त्याचा आपण फायदा करूया आणि देवाचं वचन कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची जबाबदारी घेऊया. धन्यवाद. धन्यवाद साहेब. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 81वी महासभा येत्या 22 ऑगस्टला होणार आहे आणि सगळ्यांनी त्या सभेला यायचे. अधिकाधिक लोकांना त्या सभेला घेऊन यायचे. प्रियानो, प्रेज गॉड. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. यावेळेस ज्या ब्लेस्ड फेलोशिपच्या माध्यमातून आजची सभा होत आहे, ज्या सभेचं संपूर्ण संचालन ब्लेस्ड फेलोशिप करत आहे, त्या ब्लेस्ड फेलोशिपची माहिती देण्याकरिता मी या ठिकाणी आमंत्रित करतो ब्रदर स्वप्नील ओहोळ यांना. येस, प्रेज द लॉर्ड ब्रदर.
सर्वांना प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये प्रियांनो सलाम. मागील काही दिवसांमध्ये प्रियांनो आपण ज्या महामारीमधून गेलेलो आहे, सर्व जगामधून शोक आणि भीतीचं वातावरण असताना सर्वांचं प्रभूने त्या ठिकाणी सांत्वन करावं आणि पुढील जीवनासाठी शक्ती आणि सामर्थ्य प्राप्त व्हावं याकरिता दिनांक 18 मे 2021 रोजी ब्रदर आनंद आणि आमच्या ग्रुपच्या टीमच्या माध्यमातून प्रभू येशू कृपेने या ब्लेस फेलोशिप ऑनलाईन प्रार्थना ग्रुपची सुरुवात या ठिकाणी केली. प्रियांनो, सुरुवातीला अगदी 10 ते 15 कुटुंब एकत्रितरित्या प्रार्थनेला एकत्रित येत होते. आज 60 ते 70 कुटुंब रोजच्या प्रार्थना सभेला बसत आहे. देशात आणि देशाच्या बाहेरून लोक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. तसेच 100 पेक्षाही अधिक स्तुती आराधक आपल्या ग्रुपशी प्रियांनो जोडले गेलेले आहेत. 500 पेक्षा अधिक देवाचे निवडलेले दास आणि दासी या वचनाची सेवा, वचनाची पेरणी या ग्रुपच्या माध्यमातून प्रियांनो करून गेलेले आहेत. ब्लेस फेलोशिप ऑनलाईन प्रार्थने सभेच्या माध्यमातून दररोज संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेमध्ये सामूहिक ऑनलाईन भक्तीचं आयोजन या ठिकाणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आठवड्याच्या दर शुक्रवारी पहाटे 5 ते 6 या वेळेमध्ये उपास आणि प्रार्थनेचं आयोजन ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहे. संपूर्ण आठवडाभर प्रियांनो अखंडित निरंतर सामूहिक प्रार्थना या ब्लेस फेलोशिपच्या माध्यमातून या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपामध्ये चालू आहे. प्रियांनो, आम्ही सर्व ब्लेस फेलोशिपच्या टीमच्या वतीने विनंती करतो की आपण देखील या प्रार्थने सभेमध्ये जोडले जावं आणि अधिकाधिक लोकांना देखील आपण प्रोत्साहित करावं. ग्रुपचं ध्येय आणि उद्दिष्ट हे आहे प्रियांनो की येणाऱ्या दिवसामध्ये तरुणांसाठी, युवकांसाठी ऑनलाईन प्रार्थना सभेचं आयोजन आम्ही एकत्रितरित्या करणार आहोत. जे सेवक वर्ग जे प्रभू येशूच्या सेवेमध्ये आहेत, आपल्या स्वतःला तयार करू इच्छित आहे, अशा लोकांसाठी आम्ही ऑनलाईन ऑफलाईन प्रार्थना सभेचं आयोजन देखील येणाऱ्या दिवसामध्ये करत आहोत. प्रियांनो, ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे आणि मंडळी ख्रिस्ताचं शरीर आहे आणि आज ही मंडळी प्रियांनो ख्रिस्ताच्या खडकावर रचली जात आहे. या ब्लेस फेलोशिप मंडळीसाठी आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक प्रार्थनेमध्ये आठवण ठेवावी ही सर्वांना ख्रिस्त येशूमध्ये नम्रतेची विनंती आहे. वेळ आहे वचनाकडे जाण्याची. सर्वांना शालोम. ओव्हर टू ब्रदर आनंद. थँक्यू ब्रदर. प्रेज द लॉर्ड. आणि आनंदाची बातमी आहे की ब्लेस फेलोशिप एक युट्यूब चॅनल सुरू झालेलं आहे आणि रोज त्यावर देवाचे निवडलेले दास दासींचे जे काही मेसेज आहेत ते टाकण्यात येतात आणि आपण अवश्य त्या चॅनलला भेट द्या आणि आशीर्वादित व्हा आणि अधिकाधिक लोकांना ते वचन तुम्ही पाठवू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रभूची महान योजना होती की अखंडितपणे लोकांनी एकत्र येऊन त्या प्रभूच्या नावाचं गुणगौरव करावं. हालेलुया. आणि नॉनस्टॉप 80वी प्रार्थना महासभा आहे. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया की या विशेष दिवशी प्रभूने त्याच्या निवडलेल्या दासीला आपल्यामध्ये आणले. प्रभूच्या नावाला धन्यवाद की खरोखर ती प्रभूची योजना होती. त्या स्वतः MSW आहेत अमरावती युनिव्हर्सिटी मधून, मास्टर ऑफ सोशल वर्कर ते आहेत. त्यांचं बीएड झालेलं आहे मुंबई युनिव्हर्सिटी मधून मॅथ्स आणि इकॉनॉमिक्स मध्ये. त्यांनी स्वतः प्रभू नावामध्ये MDiv केले म्हणजे मास्टर ऑफ डिव्हिनिटी केले आहे युनायटेड बिब्लिकल सेमिनरी पुणे या ठिकाणून. ते स्वतः त्यांनी PhD केले थिओलॉजी मध्ये बँगलोर युनिव्हर्सिटीमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया की त्यांचे आशीर्वादित पती आहेत मिस्टर हेमंत राठोड आणि ते रेल्वेमध्ये ऍज अ ट्रेन मॅनेजर म्हणून सर्व्हिस करत आहेत. त्यांचा मुलगा स्तवन राठोड सायंटिस्ट आहे. खरोखर प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया की खरोखर एक आशीर्वादित कुटुंब आहे आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया की वचनाची पेरणी करण्याचं दान प्रभूने या दासीला दिले. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया की बहुतांश ग्रुपवर त्या स्वतः वचनाचं घर प्रगटीकरण सांगत असतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रत्येक रविवारी त्या ब्लेस्ड फेलोशिप वर येत असतात आणि वेगवेगळ्या संदेश मालिकामधून ते मंडळीची आत्मिक उन्नती करत आहेत. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. आज प्रभू कृपेने त्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आज ते एक विशेष विषयातून आपल्याला चाललं की परमेश्वराच्या आत्म्याने कार्यसिद्धी आणि परमेश्वराच्या न्यायापासून तुम्ही सुरक्षित. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी सगळ्या मंडळीला विनंती केली की प्रभूच्या निवडलेल्या दासीचं डॉक्टर हिमानी राठोड यांचं जोरदार टाळ्या वाजून प्रभूमध्ये आपण स्वागत करूया. एकदम प्रेज द लॉर्ड. Praise the Lord.
हिमानीताई, प्रेज प्रेज द द लॉर्ड. लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि सगळ्या मंडळींना विनंती राहील माझी एक की हिमानीताई ज्यावेळेस सांगतील त्यावेळेस ब्रदर स्वप्नील रीड करतील बायबल रीड. कोणीही माईक ऑन करू नका आणि मीटिंग होईपर्यंत कोणी माईक ऑन करू नका. ओके, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूमध्ये मी तुम्हा सर्वांना सलाम करते आणि देवाचे आभार मानते की परमेश्वर पित्याने खूप चांगली वेळ आपल्याला यावेळेस दिलेली आहे आणि आपण वचनामध्ये रममान होणार आहोत. आपण वचनामध्ये या ठिकाणी घडून जाणार आहोत, कारण देवाची वचनं जी आहेत ती आपल्याला तल्लीन करणारी आहेत, ती आपल्याला रहस्य प्रकट करणारी आहेत, त्याचबरोबर ती आपल्याला भविष्यवाण्याही विस्तृतरित्या सांगणारी अशी आहेत आणि आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला ताजतवानं आणि टवटवीत अशी करणारी आहेत. आणि ह्याचा आनंद आज आपण घेणार आहोत. आपण सगळेजण आज एकत्र आलेले आहोत आणि अत्यंत छान वाटते सगळ्यांना भेटून आणि खूप सुंदर स्तुती गायनं सुद्धा गाण्यात आलेली आहे आणि माहिती आणि सगळं काही खूप चांगल्या प्रकारे सादर करण्यात आलंय. तर देवाचे मी स्तुती करते, देवाला धन्यवाद देते की एवढी वर्ष झालेत आपण एकत्र त्या ठिकाणी येतो आहे आणि परमेश्वराच्या आराधनामध्ये आपण सहभागी होत चाललेलो आहोत. तर मी प्रभूची स्तुती, देवाला धन्यवाद देते. जसं की मला मेसेज देण्यात आलेला आहे की त्या ठिकाणी सांगितले आहे की ही 80वी महाराष्ट्राची ऑनलाईन एकत्र सभा आहे, बरोबर. आता 80 म्हणजे 80 हा जो अंक आहे त्या अंकाबद्दल थोडस आपण बघूया हलकसं, कारण जो संदेश आहे तो संदेश सुद्धा आपल्याला आज सांख्यिक अभ्यास करायला देणार आहे. त्याचबरोबर एक जी घडलेला प्रसंग आहे त्या प्रसंगावर सुद्धा आपण जाणार आहे. एक फॅमिली, एक कुटुंब, तेही आपण बघणार आहे. आपण परमेश्वर पित्याला सुद्धा बघणार आहोत आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तालाही आपण बघणार आहोत आणि कसं पवित्र आत्म्याची त्या ठिकाणी मदत असते. तर म्हणजे ओव्हरऑल आपण सगळ्या तर्फेने, सर्व बाजूने आज अभ्यास करणार आहोत. आणि मला माहित आहे की बरेच जण मला आता ओळखतात आणि अनेकांना आता माहित आहे की आपण किती मुळापासून खोलापासून अभ्यास करत असतो आणि त्याच अनुषंगाने आज आपण अभ्यास करणार आहे. तर 80 हा जो आकडा आहे, हा आकडा जो आहे तो सामर्थ्याला दर्शवणारा आहे. सामर्थ्य त्या ठिकाणी दर्शवल्या जातं. त्याचबरोबर त्या ठिकाणी भव्य दिव्य ती देवाची एक योजना आहे आणि त्या योजनेची तो तयारी करणारा तो आकडा आहे. ठीक आहे. त्याचबरोबर हे जे हा 80वा आकडा आहे हा उदंड आयुष्याला सुद्धा दर्शविला जातो. कारण शास्त्रामध्ये इतकं छान लिहिलं आहे ना, स्तोत्र संहिता ह्याचा 90वा अध्याय, त्या ठिकाणी इतकं सुंदर लिहिलेलं आहे. आपण शास्त्रातून बघणार आहोत. स्तोत्र ह्याचा 90वा अध्यायामध्ये जाऊया आणि नेहमीच आपण वाढदिवसाच्या दरम्यान ते वाचतो. तिथे लिहिलेलं आहे 10व्या वचनामध्ये, आमचे आयुष्य 70 वर्षे, म्हणजे एक मर्यादा आपल्या आयुष्याला मिळालेली आहे, 70 वर्ष. आणि दुसरं काय लिहिलेलं आहे, आणि करून वाक्य पूर्ण करण्यात आलेलं आहे, आणि शक्ती असल्यास 80 वर्ष. म्हणजे हा जो आकडा आहे 80, हा शक्तीला प्रदर्शन करणारा किंवा दाखवणारा आहे. मग ज्याच्या ज्याच्यामध्ये शक्ती आहे तो 80 वर्षाचा जगणार आहे आणि नॉर्मल जे आयुष्य देवाच्या दृष्टीने ते 70 वर्ष आहे. आणि इथे त्या ठिकाणी आयुष्य प्रगट करणारा हा अंक त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. भव्य दिव्य ही देवाची योजना आहे. हा आकडा जो आहे देवाने जी दिलेला आहे ते उदंड करणारा किंवा आशीर्वादित करणारा आहे. म्हणजे 80व्या वर्षामध्ये 70 वर्ष पूर्ण झाल्यावर 71व्या मध्ये गेलेला आहे, म्हणजे आशीर्वादित अंकामध्ये आता त्या व्यक्तीचा प्रवास सुरू झालेला आहे, जो सामर्थ्याने भरलेला आहे. आणि आज मी सगळी माहिती ऐकत होती आणि ऐकत असताना मन लावून मी ऐकत होती आणि माझ्या लक्षात आलं की बरेच दिवस जे आहे 10-12 कुटुंबाच्या ऐवजी आता अनेक लोक वाढले गेलेले, 500 पेक्षा अधिक सुवार्थिक आणि प्रचारक या ठिकाणी आलेले आहेत. आणि आता कुटुंब वाढत चालले, म्हणजे काय होत चाललंय, आयुष्य उदंड होत चाललंय, स्ट्रॉंग होत चाललंय, सामर्थ्याने भरत चाललेलं आहे. आपण एकमेकांना आता सांगतो या आणि करा. आणि अशा प्रकारे आपण सगळेच जण जे सगळ्या विविध ग्रुप मधून एकत्र झालेले आहेत ते परमेश्वराने आपल्याला या प्रकारे जोडवून ठेवलेलं आहे.
अत्यंत महत्वाचं आजचा आपला दिवस सुद्धा आहे, त्याचबरोबर आजचं देवाने दिलेलं वचन सुद्धा आहे आणि आपण वचनातून त्या ठिकाणी जाणार आहोत. आणि पहिले माझी इच्छा असेल की स्तोत्र आपण वाचावं आणि स्तोत्र आपण वाचणार आहोत 53 आणि पहिलं आणि दुसरं वचन. स्तोत्र संहिता याचा 53वा अध्याय आणि पहिलं आणि दुसरं वचन यावेळेस आपण वाचूया. मूढ आपल्या मनात म्हणतो देव नाही, लोक दुष्ट व अमंगळ कृत्य करतात, सत्कृत्य करणारा कोणी नाही. कोणी समंजस आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी देवाने स्वर्गातून मानवांकडे अवलोकन केले. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. काय लिहिलेलं आहे की परमेश्वर हा नेहमी मानवाकडे अवलोकन करतो. कोणी त्या ठिकाणी समंजस आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी परमेश्वर अवलोकन करत असतो आणि आज देखील तो आपल्याला अवलोकन करत आहे. आपण एका जागेवर नाहीये, पण आपण आपापल्या घरामध्ये आहे आणि परमेश्वर जो आहे तो आपला ऑमनी प्रेझेन्स वाला आहे. म्हणजे एका वेळेस अनेक ठिकाणी तो राहतो आणि तो प्रत्येक एक व्यक्तीच्या आज अंतःकरणामध्ये डोकावून बघत आहे. तिथं लिहिलेलं आहे, मूड जो आहे तो म्हणतो देव नाहीये, पण आपला विश्वास आहे की देव आहे आणि तो आपल्याकडे बघत आहे. आणि असंच एक कुटुंब जे आहे शास्त्रामध्ये, त्यांच्या वेळेस सुद्धा परमेश्वर डोकावून बघतो. त्याला बघायचंय जगाकडे आणि तो बघतोय जगाकडे आणि त्याला त्या जगाकडे बघितल्यानंतर काय दिसतं ते तर आपण बघणारच आहे. त्यानंतर आपण एक आणखी वचन वाचूया. यशया, मला ते खूप आवडतंय, म्हणजे जास्त आहे. परमेश्वर जे आठवण करतो कराराची, ते मजबूती देणारे ते वचन आहे. यशया 54वा अध्याय 9 आणि 10 वचन आहे. यशया संदेशाचा ग्रंथ याचा 54वा अध्याय आणि 9 आणि 10 ही वचने. नोहाच्या जलप्रलयाप्रमाणे हे मी लेखतो. नोहाचा जलप्रलय भूमीवर पुनरपी येणार नाही अशी मी शपथ वाहिली होती, त्याप्रमाणे तुझ्यावर कोप करणार नाही, तुला दटावणार नाही अशी शपथ मी वाहिली आहे. कारण पर्वत दृष्टीआड होतील, टेकड्या ढळतील, परंतु माझी तुझ्यावरची प्रीती ढळणार नाही, माझा शांतीचा करार हलणार नाही, असे तुझ्यावर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आमेन. थँक्यू. काय लिहिलेलं आहे की परमेश्वर शांतीचा करार करणारा परमेश्वर आहे. त्याने जो करार केलेला आहे त्या प्रसंगामध्ये तो शांतीचा करार होता आणि तो प्रसंग कोणता होता तर आपण जाणार आहोत आता मत्ते शुभवर्तमान आणि ह्याचा 24वा अध्याय आणि 37व्या वचनामध्ये. मत्ते 24:37. मत्ते शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि 37वा वचन. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. आमेन. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हे ज्यावेळेस होणार आहे त्याच्या आधी एक झालेलं आहे. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे, म्हणजे नोहाचे दिवस या भूतलावर येऊन गेले. त्या नोहाच्या दिवसामध्ये काय झालं, जे त्या नोहाच्या दिवसामध्ये झालं ते येत्या दिवसांमध्ये होणार आहे. आणि काय तर मनुष्याच्या पुत्राचे येणे होणार आहे. अर्थात मनुष्याच्या पुत्राचं येणं नोहाच्या काळामध्ये सुद्धा झालेलं आहे. आता ते कसं, बरेचदा आपण असं शिकलोय आतापर्यंत, आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की मत्ते शुभवर्तमान ते योहान शुभवर्तमान, प्रभू येशू ख्रिस्ताचा काळ, नंतर पवित्र आत्म्याचा काळ. परंतु शास्त्र आपल्याला शिकायला मिळतं की नोहाच्या काळामध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त होता. कोणत्या स्वरूपामध्ये होता, कोणत्या प्रकारामध्ये होता, तो काय करत होता तिथे. परमेश्वराने ह्या सृष्टीची सगळी रचना केली. रचना केल्यानंतर त्याला ते फार छान वाटलं, त्याला ते आवडलं आणि वर स्वर्गामध्ये तो सिंहासनावर आरूढ झालेला आहे. पण देवाने पृथ्वीकडे ज्यावेळेस अवलोकन केलं त्यावेळेस त्याला पृथ्वी जी आहे ती भ्रष्ट दिसलेली आहे आणि त्याच कारणाने प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे खुद्द जे देव जो त्यातून आला, त्या पुत्र म्हणून तो आला, जो शब्द, त्या शब्दाने या सृष्टीची निर्मिती केली, तोच परमेश्वर
तो एक नाव घेऊन या भूतलावर आला आणि मग आपल्याला ते मत्तेकृत शुभवर्तमानापासून दिसते. परंतु उत्पत्तीपासून परमेश्वर आपल्या बरोबर आहे. आणि तो कसा? तर आता आपल्याला जावं लागेल जुन्या करारामध्ये. सर्वात पहिलं जे पुस्तक आहे ना, एकदम सुरुवातीला हे घडलेलं आहे, एकदम सुरुवातीला. आणि सुरुवातीला जसं आपण बघितलं स्तोत्रामध्ये, तसं परमेश्वराने अवलोकन केलेलं आहे. उत्पत्ती याचा 6वा अध्याय, आणि त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की तिथे 11व्या वचनामध्ये परमेश्वराने सांगितलेलं आहे. उत्पत्ती 6 आणि 11. त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती. परमेश्वराने पृथ्वीवर अवलोकन केलं. अवलोकन केल्यानंतर त्याला पृथ्वी भ्रष्ट दिसली प्रियांनो. आणि कशी दिसली आहे ती? ती जात जुलुपांनी भरलेली दिसलेली आहे. भ्रष्ट पण आहे आणि जात जुलूम सुद्धा त्या ठिकाणी वाढलेला त्याला दिसलाय. म्हणजे जोर जबरदस्ती, हेकेखोरी, मक्तेदारी, है ना, उद्दामपणा, हे सगळं दिसलेलं आहे. परमेश्वराने पृथ्वी निर्माण केली त्यावेळेस ती खूप छान होती, त्याला ते सगळं छान वाटलं, चांगलं वाटलंय, आणि तशीच ती मनुष्याला त्याने दिलेली आहे. परंतु ह्या ठिकाणी काहीच काळानंतर परमेश्वराने पृथ्वीकडे अवलोकन केलं आणि बघितलं ती त्याला भ्रष्ट दिसलेली आहे. आज देखील परमेश्वर आपल्याकडे अवलोकन करतो. आपण त्याच्या हातची निर्मिती आहे, तो आपल्याकडे बघतो. त्याने असंच आपल्याला सोडून दिलेलं नाहीये. काही लोक म्हणतात हे असं होत आलेलं आहे, हे होत राहणार आहे, याला सुरुवात नाही आणि याला शेवट नाही. मात्र शास्त्र आपल्याला शिकवते सर्व गोष्टीला प्रारंभ पण आहे. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली आणि शेवट सुद्धा आहे. प्रगटीकरणामध्ये सगळं संपवून त्या ठिकाणी योहानाने लिहिलेले आमेन, संपलं. त्या ठिकाणी प्रारंभ पण आहे आणि शेवट पण आहे. आणि हा जो शब्द या ठिकाणी दिलाय भ्रष्ट, हा भ्रष्ट शब्द जो आहे त्याला शखात असं म्हटलं जातं. हिब्रू मध्ये शखात असं म्हटलं जातं. आणि शखात म्हणजे काय? तर पूर्णपणे जात जुलुमांनी भरलेली, बिघडलेली ही पृथ्वी आहे. भ्रष्ट शब्द तिथे वापरला गेलेला आहे. आणि परमेश्वराने उत्तम ते निर्माण केलं, परंतु लोकांनी ते काय केलेलं आहे? भ्रष्ट करून टाकलेलं आहे. आणि त्यावेळेस महाकाय होते प्रियांनो. हे महाकाय अचानक आले नाही. परमेश्वराचे जे दूत आहे ते हर्मन पर्वतावर गेले. ते 200 दूत होते. ते हर्मन पर्वतावर गेले. ते वचनबद्ध झाले एकमेकांबरोबर, आणि त्यांनी पृथ्वीकडे ज्यावेळेस बघितलं त्यांना मानव कन्या सुंदर दिसल्या. आणि त्यांच्याद्वारे ही जी संतती झाली आहे ती महाकाय, नफिलीम, दानो म्हणून पुढे आलेली आहे. आणि ह्या कारणाने परमेश्वराला ती पृथ्वी भ्रष्ट दिसली. देवाची जी योजना होती, पुरुष आणि स्त्री मिळून एक कुटुंब व्हावं आणि कुटुंबाची वाढ व्हावी, एक रीत, एक पद्धत, एक योजना होती देवाची. परमेश्वराचं सगळीकडे सिस्टीम आहे. त्या सिस्टीमला, त्या योजनेला देवपुत्रांनी भ्रष्ट केलं. आणि त्या भ्रष्टीकरणामध्ये सर्व जगाला त्यांनी भ्रष्ट केलेलं आहे. आणि त्यामुळे परमेश्वराला पृथ्वी ही भ्रष्ट दिसलेली आहे. आपल्याही जीवनामध्ये एखादी गोष्ट अशी डोकावून बघते, एखादी चिंता, एखादी काळजी, एखादा प्रश्न असा आपल्याला जीवनामध्ये येतो की चांगलं जीवन आपलं भ्रष्ट करून टाकतो, तोडफोड करून टाकतो आणि आपल्याला कुठलंही ठेवत नाही. प्रियांनो, त्या गोष्टीपासून आपण सावध राहायचं. काही तर गोष्टी अशा येतात, खूप सुंदर असतात, त्या खूप चांगल्या असतात. आपल्याला वाटतं की तसं केलंच पाहिजे, त्याशिवाय आपण जगात नाही राहू शकत. जगामध्ये राहायचं आहे तर आपल्याला ते करायला पाहिजे. त्याही आपल्याला फसव्या असू शकतात. आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला मिळते की पृथ्वी परमेश्वराला भ्रष्ट अशी दिसलेली आहे. आणि या ठिकाणी पृथ्वी भ्रष्ट दिसलेली आहे आणि त्यामुळे परमेश्वर आता डायरेक्ट त्या ठिकाणी नोहाशी बोलत आहे. नोहासोबत चर्चा नाही करत आहे. नोहाला काही बोलायचं नाहीये. परमेश्वर डायरेक्ट नोहा बरोबर बोलत आहे आणि डायरेक्ट डिसिजन त्या ठिकाणी देत आहे. एक निर्णय त्या ठिकाणी परमेश्वर सांगत आहे आणि तो म्हणतो नोहाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे. सरळ परमेश्वर सांगतो, माझ्या मनात आलेले आहे. परमेश्वराला मन आहे, त्या ठिकाणी तो विचारही करतो.
आणि तो योजना देखील बनवतो. आणि तिथे लिहिलेलं आहे सर्व प्राण्यांचा, सर्वांचाच. आणि नोहा हे सगळं गप ऐकत आहे, चुपचाप त्या ठिकाणी ऐकत आहे. कारण नोहा ते देखील त्याच जगामध्ये आहे. त्याला ते दिसतंय, जसं आज तुम्हाला आणि मला सगळं दिसतंय, सगळं कळतंय, सगळं समजतंय की किती भ्रष्टीकरण आलेलं आहे. मानवाची प्रीती जी आहे ती नाहीशी झाली आहे. लोक किती परागंद झालेले आहेत परमेश्वरापासून. जसं त्यावेळेस नोहाला दिसत होतं तसं आपल्यालाही दिसते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस आता त्याला धरण्यासाठी, पकडण्यासाठी लोक येणार आहे, त्यावेळेस तो त्या ठिकाणी सांगतोय, मी परत येणार. मी परत केव्हा येणार? जशी नोहाच्या काळामध्ये स्थिती परिस्थिती होती तशी. आणि आज आपल्या आजूला बाजूला तीच स्थिती आणि परिस्थिती आहे. आणि परमेश्वर या ठिकाणी जे म्हटलं, मला काय करायचंय, सर्व प्राण्यांचा अंत करायचंय, ते मात्र करणार. ते का नाही करणार परमेश्वर? कारण यशामध्ये परमेश्वराने सांगितलं 54व्या अध्यायामध्ये की मी शांतीचा करार ठेवलेला आहे, तो मी विसरणार नाही. तो विसरणारा परमेश्वर नाहीये आणि त्यामुळे तो तसं करणार नाहीये. पण हे एकदा भूतलावर झालेलं आहे. आणि मग काय लिहिले, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे. कारण त्याचं कारण देतो तो नोहाला. नोहाने नाही विचारले प्रियांनो काही कारण. कोणता मनुष्य परमेश्वराला कारण विचारू नाही शकत की तू माझ्या जीवनामध्ये असं 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 का केलं, नाही विचारू शकत आपण. परंतु या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं परमेश्वर स्वतः कारण सांगतो. त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाच जुलूम माजला आहे. त्यांच्यामुळे म्हणजे कोण? जे देवपुत्र आणि देवपुत्राद्वारे जी संतती निर्माण झाली आहे, मफिलीम, गिब्बोरीन आणि दानव, यांच्यामुळे जात जुलूम माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करेन. मला पृथ्वी सुद्धा संपवावी लागेल आणि मी त्यांचा सुद्धा नाश करेन. परमेश्वराला इतकी म्हणजे परमेश्वराला हद्दच्या बाहेर लोकांनी प्रचिती बघितलेली आहे. कधी कधी आपणही परमेश्वराला इतकं क्लेम करतो त्याला धरून आणि बांधून, तू हे करच, तू हे देच, तू देणाराच परमेश्वर आहे. भयानो, नोहा या ठिकाणी तोंड उघडत नाहीये. देवाच्या समोर आपण भययोग्यतेनेच राहिलं पाहिजे, भय धरलं पाहिजे. आपण त्या ठिकाणी शिस्तीमध्येच असलं पाहिजे, कारण तो आपला परमेश्वर आहे. हे आपण सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. पुढे जे आहे हे झालं नोहा बरोबर बोलणं. आणि मग परमेश्वर त्याला सरळ सांगतो काय, तू आपल्यासाठी गोफेद लाकडाचे तारू कर. परमेश्वर इथे लाकडाचे तारू करायला सांगत आहे. कोणता लाकूड ते सुद्धा परमेश्वर सांगत आहे. बघा, आपला परमेश्वर किती स्पेसिफिक आहे, किती तंतोतंत आहे, किती परफेक्ट आहे. सर्व काही त्याला क्लिअर केलंय. गोफेद लाकडू आणायचं आहे आणि त्या लाकडाचं काय करायचंय, तारू. नोहाला माहित नाही, नोहाने कधी बघितला नाही तारू हा प्रकार काय, त्याला काहीच माहित नाही. तरी तो शांत आहे, तरी तो त्या ठिकाणी परमेश्वराचं ऐकत आहे. आता तारू जे आहे, तारू याला तेबा असं शब्द म्हटलेला आहे हिब्रू मध्ये. तेबा, तेबा म्हणजे पेटी होतं, पेटारा होतं, संदूक होतं, एक डबी होते, मोठी डबी सुद्धा होऊ शकते. तर तेबा म्हणजे परमेश्वराने त्याला एक पेटी बनवायला सांगितलेली आहे. परमेश्वराने त्याला एक पेटारा बनवायला सांगितलेला आहे. त्याला माहित नाही एवढं मोठी पेटारा आणि पेटी बनवायची कशी, आणि देवाने तर सांगितलेलं आहे. आणि हा जो तारू आहे प्रियांनो, या ठिकाणी हे जे तेबा जे मी सांगितलेलं आहे किंवा पेटी ही जी सांगितलेली आहे, नोहाचं ज्यावेळेस आपण वाचतो तर त्या ठिकाणी जो संदूक किंवा पेटी असा शब्द आपल्या मराठीमध्ये लिहिलेला आहे, तर ही जी पेटी राळ चोळून त्याच्या आईने बनवली होती, ह्याला सुद्धा तेबा म्हटलेला आहे. हा तेबा आहे, हा संदूक आहे, ही एक काय आहे, पेटी आहे त्या ठिकाणी. आणि तशीच एक पेटी त्या ठिकाणी परमेश्वर नोहाला म्हणतो, तू त्या ठिकाणी बांध. ही पेटी किंवा हे तारू किंवा हे जहाज बांधायचं कशाला? सर्व सैतानाचं साम्राज्य आणि सत्ता आणि जे काही आता परमेश्वराचा न्याय येणार आहे, ते न्याय वाचवण्याचं हे साधन आहे. परमेश्वराने ठरवलंय जगावर मला न्याय आणायचा, पण त्या न्यायापासून वाचायचंय. आणि ते वाचण्यासाठी हे देवाने एक माध्यम दिलंय, एक साधन दिलंय की तारू बांध. आज आपल्याला सुद्धा एक माध्यम दिलेलं आहे. या जगाचा न्याय होणार आहे,
आपल्याजवळ माध्यम आहे आणि फार थोडासा एकच शब्दातला काय, माझ्या मागे ये. आपल्याला फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जायचंय. शास्त्राचं सारांश काय आहे, माझ्या मागे ये. एवढंच करायचंय. ख्रिस्ताच्या मागे जायचंय, त्याला अनुसरायचंय. ज्या वेळेस त्याच्या मागे आपण राहणार ना, तर परमेश्वराला आपण दिसणार नाही. परमेश्वराला ख्रिस्त दिसेल जो विजयशाली आहे. आपण त्याच्या मागे, आणि सगळा परमेश्वराचा दंड आणि शाप त्या ठिकाणी ख्रिस्तावर, आपण मुक्त. त्यामुळे ख्रिस्ताच्या मागे आपल्याला राहायचंय. हा ख्रिस्त रूपी तारू या ठिकाणी नोहाला परमेश्वर म्हणत आहे, बनव. हे तुझं सुरक्षा आहे. या ठिकाणी तू सुरक्षित राहू शकतो. या ठिकाणी तू सांभाळून राहू शकतो. सैतानाचं साम्राज्य, माझा येणारा न्याय, किंवा जे वादळ येईल, जो अंधार येईल, ज्या लाटा येतील, ज्या विजा येतील, या सर्वांचा तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. तुम्ही तारूमध्ये अत्यंत सेफ राहणार आहे. ते तारू तू त्या ठिकाणी बनव. देवाने आपल्यालाही तारू दिलेला आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्या तारवामध्ये आपल्याला राहायचं आहे. आपण त्या तारवात आहो का, की नामधारी ख्रिस्ती आहोत? आपण त्या तारवामध्ये आहोत. माझा विश्वास आहे आपण त्या तारवात आहोत. मग आपण त्या तारवात आहोत, तर जगातले कोणतेही साम्राज्य असो, कोणतीही ताकद असो, कोणतेही संकट असो, कोणतेही प्रश्न असो, आपल्यावर हावी होणार नाही. कारण आपण मात्र तारवात आहोत. तर प्रभूची स्तुती असो की हे जे तारू आहे, एक तारू आणि एक जे जहाज आहे, ते परमेश्वराने माध्यम म्हणून या ठिकाणी दिलंय. पुढे सरकूया. दुसरा जो मुद्दा आहे महत्वाचा, तारू झाला. दुसरा मुद्दा आहे, तिथे सांगितलेले त्या तारवात कोठड्या कर. त्या ठिकाणी कोठड्या करायला लावलेल्या आहेत, म्हणजे मजले करायला लावले. आता हे जेवढं ऐकलंय त्या अनुषंगाने नोहा करत आहे. त्यात ते ऐकून म्हणजे किती मन लावून तो ऐकत आहे. कारण शास्त्रात पहिलेच लिहिले 9व्या वचनामध्ये की तो नीतिमान आणि सात्विक मनुष्य होता. त्याचबरोबर त्याची पत्नी आहे, त्याचे 3 मुलगे आहे, 3 सुना आहे, आणि ते सगळे नोहाच्या संपर्कात असल्यामुळे ते सगळं कुटुंबच नीतिमान आणि सात्विक आहे प्रियाने. आणि त्यामुळे तिथे कोठड्या करायला सांगितलेले, आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव. काय परमेश्वराने सांगितलेलं आहे, तारू कर गोफेत लाकडाचा, कोठड्या पण कर, आणि पुढे परमेश्वर त्या ठिकाणी म्हणतो की आतून आणि बाहेरून डांबर लाव. आतून आणि बाहेरून डांबर लाव म्हणजे काय माहित आहे का, आच्छादन कर. त्या लाकडाला तू आच्छादन कर. आच्छादन या शब्दाचा हिब्रू मध्ये शब्द म्हटला जातो कफार. कफार म्हणजे आच्छादन, म्हणजे काय, झाकून टाकणे. त्या तारूला झाकून टाकायचंय. आतून त्या लाकडाला तुला डांबर आणि रेतीने झाकायचंय. त्याचबरोबर बाहेरून सुद्धा त्याला डांबर आणि रेती लावून झाकून टाकायचंय. झाकणे, आतून आणि बाहेरून आपल्याला झाकायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पुत्र म्हणून आलेला आहे. परमेश्वराचा मनुष्याचा पुत्र म्हणून आला. त्याने आपल्याला कृपा दिलेली आहे, ज्याला हॅसेट आपण म्हणतो. ती कृपा दिली आहे. ती कृपा आपल्या पापावर पांघरून टाकते, म्हणजे आपल्याला काय करते, झाकून टाकते. आपल्यामध्ये पाप आहे, आपण जन्माचे पापी आहोत, बरोबर. चालता उठता बसताही आपण बऱ्याच चुका करतो आणि पाप सुद्धा करतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आपल्या पापावर झाकून टाकते. बघा, आता मोठा जलप्रलय येणार होता. या जलप्रलयामध्ये मला एक समजलं की बाहेरून डांबर आणि रेती लावावं, आतून का म्हणत आहे. परमेश्वराची काय त्या ठिकाणी इच्छा आणि योजना होती की आतूनही डांबर लाव, आतूनही त्या ठिकाणी राळ सोड. का म्हणतोय परमेश्वर, कारण परमेश्वर एक त्या ठिकाणावरून प्रगट करत आहे की तुम्ही बाहेरून चांगले दिसू नका, है ना, बाहेरून तुम्ही ख्रिस्ती दिसू नका, पेहरावाने, वागण्या बोलण्यातून, नम्र एकदम खाली मान घालून, ते तर तुम्ही दिसताच, ते तर तुम्हाला दिसायला आवडते. अंतकरणातून, अंतकरण हे आपलं देवाबरोबर जोडलेलं आहे. तो म्हणतो की सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतकरणाचं विशेष रक्षण कर. बाहेरून तू ख्रिस्ती दिसतो, छान ख्रिस्ती दिसतेस, तू टिकली नाही लावत, बांगड्या नाही घालत, हे नाही ते नाही, छान ख्रिस्ती दिसते. आतूनही आपल्याला देवाशी आपलं मन जोडलेलं पाहिजे.
आणि त्यामुळे त्या ठिकाणी नोहाला सांगितलं आतून सुद्धा आणि बाहेरून सुद्धा, म्हणजे बाहेरून तर तुम्हाला जे पाणी आहे ते येणार नाही, पण आत सुद्धा तुम्हाला मला सुरक्षित ठेवायचं. प्रभू येशू ख्रिस्ताने आपली भेट घेतली आहे ना, ती आतून अंतकरणातून घेतली आहे. पवित्र आत्मा जो या भूतलावर आला ना, तो आपल्या आत अंतकरणात गेलेला आहे. तो आपल्या ठाई आहे. आपल्या मागे पुढे वर डोक्यावर इकडे तिकडे नाही, आपल्या अंतकरणात तो वास करतो. परमेश्वर म्हणतो तुम्हाला माहित नाही का की तुम्ही देवाचं मंदिर आहे आणि मी आत्मा आहे जो तुमच्या अंतकरणात वास करतो. त्याला आपलं अंतकरण पाहिजे. आणि बघा, आज आपण बऱ्याच संख्येने आहोत आणि अंतकरणातून आपण आलेलो आहोत, एकदम मनापासून आपण आलेले आहोत. कारण अंतकरणाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे देवाला की प्रभू मी जात आहे, माझ्या बरोबर राहा. आणि परमेश्वर आपल्या सर्वांमध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहे. पुढे जाऊया आता. नंतर लिहिले तारू करावयाचे ते असे. काय मस्त लिहिलंय ना, तारू करावयाचे ते असे आणि दोन डॉट पण दिलेले. जसं काही कोणीतरी असाइनमेंट किंवा प्रोजेक्ट लिहित आहे. ठीक आहे. त्याची लांबी 300 हात, रुंदी 50 हात व उंची 30 हात. बापा प्रभू, कशासाठी? काय सगळं जग यामध्ये सामावून जाणार आहे का? परमेश्वर, एवढा लाकूड कुठून आणू? एवढं डांबर कुठून आणू? अरे हे जरा जास्तच आहे प्रभू. नाही नाही, ते कर. मी सांगितलंय ना तुला, 300 हात रुंद, 50 हात व 50 हात आणि उंची 30 हात. तुला ते करावं लागेल. लांबी रुंदी सगळं परमेश्वराला माहित आहे. मॅथमॅटिक्स, लांबी किती घ्यायची, रुंदी किती घ्यायची, उंची किती घ्यायची, बरोबर ना? परमेश्वराला सगळं येतं. शास्त्र वाचलं ना म्हणलं तर त्यामध्ये गणित मिळतं, त्यामध्ये इंग्लिश ग्रामर पण मिळतं, त्यामध्ये मराठी मिळतं, हिस्ट्री मिळतं, जिओग्राफी मिळतं, सोशल स्टडी, त्यानंतर काय म्हणतात राजकीय शिक्षण आणि काय नाही सगळं आहे त्यामध्ये. मॉरल इथिक्स सगळं आहे. शास्त्र फक्त वाचा, तो अशी बुद्धी उघडतो दानिएल सारखे, सगळं समजायला लागतं. जगी ज्ञान पण येतं आणि शास्त्राचं सुद्धा अधिक त्याने. परमेश्वराचं ज्ञान बघा प्रियांनो, इथून विजडम, नॉलेज याला म्हणावं, काय परफेक्ट त्या ठिकाणी परमेश्वर देत आहे. आणि मग म्हणतो तारवाला उजेडासाठी खिडकी कर. सगळं झालं, आता खिडकी कर म्हणतो परमेश्वर. आता मला हे खिडकी कर, बरोबर आहे, व्हेंटिलेशनला खिडकी कर असं असलंच पाहिजे. तिथं काय लिहिलेलं आहे की तिचा माथा वर पासून 1 हात अशी असेल अशी कर. म्हणजे ही खिडकी हे तारू आहे आणि वरच्या भागाला तिथं लिहायचंय तिचा माथा वरपासून 1 हात. म्हणजे खिडकीचा जो तारूचा माथा आहे तिथून 1 हात उंच जे आहे त्या ठिकाणी खिडकी करायची आहे. खिडकी करायची आहे, परंतु तिची जागा परमेश्वराने सांगितली करायची कुठे? आपण प्लेन मध्ये प्रवास करतो, आपण ट्रेन मध्ये प्रवास करतो, आपण आपल्या घराच्या खिडकीमध्येही उभं राहतो, बरोबर ना? आपण बस मधून पण प्रवास करतो, आपण आपल्या गाडीतूनही प्रवास करतो. खिडकी कुठं असते? वर असते का खिडकी? इतकी बाजूला असते की सहजच डोकावून बघतो. आपल्याला रोड पण दिसते, आपल्या गाडीचे चाक सुद्धा दिसतात, बरोबर की नाही? परमेश्वराची इच्छा आहे तेच माणसाने बघू नये, खाली बघू नये, कारण खाली परमेश्वराचा न्याय आहे. खाली परमेश्वराचा न्याय येणार आहे. आणि परमेश्वर म्हणतो तुम्ही न्याय बघू नका, तुम्ही कृपा बघा. कृपा वर स्वर्गातून आलेली आहे, ती कृपा तुम्ही बघा. खाली तो न्याय बघू नका. लोक कसे तळमळतायत, लोक कसे किंचाळतायत, लोक कसे सडक चाललेले आहे, लोक कसे बेभान झालेले आहे, हे तुम्हाला बघण्याची गरज नाही. तुमचे नेत्र वर ठेवा, वर बघा, जिथून तुम्हाला कृपा प्राप्त होते, जिथून तुमच्यासोबत शांतीचा करार गेलेला आहे, त्या परमेश्वराकडे तुम्ही बघा. तुम्हाला खाली बघण्याची अजिबात गरज नाही. या जगामध्ये आपण असताना आपण जर खाली बघतो तर आपल्याला जग दिसतं. जगामध्ये खूप अयोग्य गोष्टी आहे, अशुद्धता आहे, है ना? आणि स्वैराचार माजलेला आहे. आपण हैराण परेशान होऊन जातो, आपण दुःखी होऊन जातो. स्वतःकडे आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपल्यामध्ये आपले प्रश्न आपल्याला दिसतात, आपली कमतरता आपल्याला दिसते, आपले दोष आपल्याला दिसतात. त्यावेळेसही आपण खिन्नी होऊन जातो. मग आपण बघायचं कुठे? वर. वर जिथून आपल्याला सामर्थ्य प्राप्त होतं, जिथून आपल्याला कृपा प्राप्त होतं, जिथून आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतं, तिकडे बघायचं. जगाला आपल्याला बघता यायचं नाही. आपण नाही बघू शकत जगाला, कारण देवाने सांगितलेली आहे खिडकी जी आहे ती कुठे कर? वर. बघा आपले हे 2 डोळे,
मध्य शरीरामध्ये देवाने बनवले का खालचं वरचं दिसायला? हे 2 डोळे माथ्याच्या जवळच बनवलेले. बरोबर हा माथा आहे, इथं आपलं शरीर संपतं आणि त्याच्याच ठिकाणी त्याने काय रचना केली देवाने. काय चांगला परमेश्वर आहे आपला, की आपण ते बघावं, पण आपण ते न बघता खाली बघत राहतो, है ना. आपण वर बघावं अशी देवाची त्या ठिकाणी इच्छा आहे. नंतर पुढे लिहिलेलं आहे, खूप छान त्या ठिकाणी लिहिलंय त्याच वचनामध्ये, तारवाच्या एका बाजूला दार ठेव. तारवाच्या एका बाजूला परमेश्वर म्हणतो दार ठेव. दाराबद्दल जर बघायचं आहे आपल्याला, तर त्या ठिकाणी आपल्याला वचनामध्ये बघायला मिळतं आणि ते आहे प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो. आणि तो म्हणतो की मी दार आहे, मी मेंढपाळाचं दार आहे. फक्त असं नाही म्हणत मी मेंढपाळाचं दार आहे, तो म्हणतो मीच मेंढपाळाचं द्वार आहे. म्हणजे दुसरा मार्ग नाही. टेक्नॉलॉजी, पैसा, वशिले, है ना, धन दौलत, कोणताच मार्ग नाहीये स्वर्गात जायला. ते सगळं इथेच राहणार. एकच मार्ग आहे वर स्वर्गामध्ये जाण्यासाठी आणि पित्याशी समेट करण्यासाठी आणि भेट घेण्यासाठी, आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मीच मेंढपाळाचे द्वार आहे. योहान मध्ये आपल्याला ते बघायला मिळतं. योहान 10 आणि 9 मध्ये तो म्हणालेला आहे. म्हणजे त्याला आपण अंतःकरणात घेणार, तो आपल्या अंतःकरणामध्ये आहे, तो आपल्या विश्वासामध्ये आहे, त्याच वेळेस आपण पित्याला बघू शकणार, अन्यथा नाही. आपण रोज बकरे कापले, आपण रोज होमार्पण दिले, अर्पण दिले, रोज मंदिरात जाऊन बसलो, दानार्पण केलं, पैसा इकडे तिकडे टाकला, अनाथ आश्रम काढले, त्यामुळे नाही. अंतःकरणामध्ये ख्रिस्त पाहिजे. त्यामुळेच केवळ आणि केवळ आपल्याला पित्याच्या जवळ जाता येणार आहे. म्हणून शास्त्रामध्ये आपल्याला घडून जायचंय, देवाचे वचन रोज वाचायचंय. म्हणून मी सुरुवातीला जानेवारीत सांगितलं होतं, सर्वांना सांगितलं होतं, प्रार्थना तर आपण सतत उठता बसता करतो, परंतु शास्त्र वाचा. आणि ते कष्टाचं काम आहे. शास्त्र घ्यावं लागतं, उघडावं लागतं, स्पेशल टाइम काढावा लागतो. ते चालता फिरता नाही वाचतायत. चालता फिरता प्रार्थना करणं म्हणजे एक प्रकारची काय आहे, पळवाट आहे. पळवाट नाही, करायची आहे प्रार्थना, परंतु शास्त्रामध्ये सुद्धा आपल्याला घडून जायचंय. आता इथे लिहिलेलं तारवाच्या एका बाजूला दार ठेवा, एका बाजूला दार ठेवायचंय. बरोबर त्या ठिकाणी पूर्ण तारू आहे आणि त्या तारूच्या एका बाजूला परमेश्वराने दार सांगितलेला आहे. आणि हे का सांगितलेलं आहे, तर तो एक प्रकारचा हा जो तारू आहे, तो तारू ख्रिस्त प्रतिकात्मक स्वरूपामध्ये तारू आहे. आणि मनुष्याच्या शरीरामध्ये हृदय जे आहे ते शरीराच्या एका कोपऱ्यातच असतं आणि ते हृदय एका कोपऱ्यामध्ये राहतं. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावर होता ना प्रियानो, त्यावेळेस सरते शेवटी त्याच्या कुशीमध्ये भाला भोसकण्यात आला. त्याचं हृदय तुमच्या आणि माझ्यासाठी फुटलं प्रियानो. तेथून रक्त आणि पाणी बाहेर आले सांगितले. ते आता त्याचं हृदय उघड आहे, त्यामध्ये कोणीही येऊ शकतं. आता त्यामध्ये कोणीही एंट्री करू शकतं. ते हृदय त्याचं ते. आणि ज्यावेळेस थोमाने म्हटलं तर तो म्हणाला माझ्या कुशीत बोट घाल. त्याची कूस आता उघडी आहे ना प्रियानो. किती आपला चांगला परमेश्वर आहे. त्याच्या कुशीमध्ये तो भाला गेला, तिथून रक्त आणि पाणी आलेलं आहे बाहेर, आणि त्याची कूस जी आहे ती फुटली आहे आपल्यासाठी. आणि बरोबर ती कूस कुठे असते, ते हृदय कुठे असते, एका कोपऱ्यामध्ये असते. आणि त्या दर्शकात्मक स्वरूपामध्ये या ठिकाणी सांगितलेलं तारवाच्या एका बाजूला दरवाजा कर, दार कर, आणि हे सगळं परमेश्वराने त्याला सांगितलेलं आहे. नंतर आता पुढे जाणार आपण वचन 7 मध्ये. उत्पत्ती 7वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन ते खूप छान आहे, रहस्याने भरलेले. काय लिहिले, मग परमेश्वराने नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल. परमेश्वर म्हणतो की सगळं कुटुंब घेऊन आता तू तारवात चल. तारू जो आहे परमेश्वराने सांगितला तसा नोहाने बांधला, त्याने बनवलंय, झालं त्याचं काम. आणि काम झाल्यावर सर्वात पहिले परमेश्वर तिथे गेला. परमेश्वर तारवामध्ये आहे आणि तारवामध्ये आहे म्हणून तो त्याला म्हणतो की कुटुंबासह तारवात चल. म्हणजे सर्वात आधी प्रथम जी उपस्थिती आहे ती परमेश्वराची आहे.
नंतर तो म्हणतो कुटुंबाला तू ये. तारू बांधणारा नोहा, बरोबर ना, त्याच्या कुटुंबातल्यांनी सहभाग घेतलाच असेल आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांनी बांधलं म्हणून ते पहिले गेले नाही, तर परमेश्वर पहिले गेला. सर्व प्रसंगी ज्यावेळेस न्याय आपल्यावर येतो किंवा आपल्यावर कोणतेही प्रश्न येतात ना, अंधकाराच्या खाईमध्ये असे आपण डुबलेले असतो ना, त्यावेळेस लक्षात ठेवा, परमेश्वर म्हणतो मी तुमच्या पुढे आहे, मी तुमच्या आधी आहे. आता भूतलाला न्याय येणार आहे, न्याय होणार आहे. त्या न्यायासाठी सर्वात पहिले कोण आहे तारूमध्ये? परमेश्वर. परमेश्वर त्या ठिकाणी उपस्थित आहे त्या तारवामध्ये आणि त्याला म्हणतो तू तुझ्या सगळ्या कुटुंबासह ना आता तारवात चल. जो व्यक्ती आत आहे तोच म्हणतो चल. बाहेर असता तर तो म्हणाला असता जा, पण इथं चल शब्द असा प्रगट करतो की परमेश्वर आत आहे आणि हे कुटुंब बाहेर आहे आणि त्यांना म्हणतो तुम्ही आता आत या. मग आता पुढे जाऊया आपण. 7वा अध्याय उत्पत्ती याचं 16वं वचन बघा. त्या ठिकाणी काय झालेलं आहे, सगळे जण जे आहे शुद्ध अशुद्ध प्राणी जे आहे, रांगणारे, हे करणारे, उडणारे, सगळे त्या ठिकाणी गेले. नोहाचं कुटुंबही त्या ठिकाणी गेलेलं आहे. आणि वचन 16, काय मस्त आहे ते वचन. ते वचन लिहिलेलं आहे, देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहधारी प्राण्यांपैकी एक एक नरमादी आत गेलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर कॉमा करून लिहिलेलं आहे, त्याला जोड. मग परमेश्वराने त्याला आत बंद केले. वाव, तारवाचं दार बंद करणार कोण आहे? परमेश्वर. तो दारात उभा आहे. चला 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 आत चला, मी आहे ना आत, या चला आत या. आणि त्याने दार बंद केलेला आहे. तो दार आहे प्रियांनो आणि त्याने एंट्री दिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा द्वार आहे. तो एंट्री देईल तर पित्याच्या जवळ, अन्यथा या जगात 7 वर्षासाठी एक्सटेंड केला जाईल आपला पिरियड. 7 वर्ष या जगात राहा, तयार व्हा अजून, मग मी येतो परत तुम्हाला घ्यायला. आणि त्यापेक्षा प्रियांनो आताच तयार राहूया ना, आताच जागृत राहूया. इथं काय लिहिलेलं आहे की मग परमेश्वराने त्याला आत बंद केले. दारात परमेश्वर आहे, दार कडीला होता. आता बघा, नोहा आहे, मस्त स्ट्रॉंग माणूस असेल, गोफेदाचं लाकडून इकडून तिकडून आणणारा, म्हणजे चांगला ताकदवर. त्याचे 3 मुलगे, त्याच्या 3 सुना आणि घरची जी राणी असते ना महाराणी, जी सदैव रात्री झोपताना दार खिडक्या बंद आहेत की नाही ती बघते, ती त्याची पत्नी, ती पण आहे तिथे, बरोबर ना. पण तिने पण दार बंद केलेलं नाही. हे काम स्त्रियांचे असतात, दार खिडक्या बंद करा. तिने सुद्धा त्या ठिकाणी दार बंद केलेलं नाहीये, तर दार बंद करतोय परमेश्वर. सगळा घराचा इन्चार्ज, तारवाचा इन्चार्ज हा परमेश्वराने घेतलाय. आज परमेश्वराने आपल्या घराचा इन्चार्ज घेतलाय का? परमेश्वराबरोबर आपण सुखद आणि आरामदायी जीवनामध्ये राहतो का? आपण विश्रांती पावलेलो आहोत का? आपण कृपेमध्ये वाढत आहोत का? आपल्या घराचा इन्चार्ज, घराच्या चाब्या परमेश्वराला द्या, तो सगळं काही बरोबर करेल, कोणतीही चिंता नाही. आता खाली सगळं वादळ आहे, आता झरे निघालेले आहे भूमीतून आणि आकाश सुद्धा उघड झालेलं आहे आणि जिकडून तिकडून तुफानी वारा आणि वादळ आणि अंधकार आणि विजा आणि गडगडाट आणि सगळं काही आहे. पण या तारवाला त्याचा काहीही संबंध नाही. खिडकी पण वर आहे, दार देवाने बंद केलं. हे तारवामध्ये सुरक्षित आहे, हे तारवामध्ये मस्त आहे, चांगलं खायला प्यायला आहे, सगळं काही व्यवस्था झालेली आहे आणि हे या ठिकाणी तारवामध्ये आहे. आज ख्रिस्त रूपी तारवामध्ये आपण आहोत ना, तर जेवण खाणं पिणं ह्याची काळजी करू नका. प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावर बसला होता आणि बसल्या बसल्या त्यांना प्रवचन करतोय, सगळं होतंय आणि लगेच लक्ष देतो आणि लगेच काय म्हणतो की ही फुलं बघितली का तुम्ही? त्यांना कोण सजवते बरं? बघा बघा आकाशातले पक्षी बघा, ते बघा किती सुंदर त्यांना परमेश्वराने पोशाख घातलेला आहे. हे बघा ते बघा, काय दाखवत आहे परमेश्वर, काय दाखवत आहे प्रभू येशू ख्रिस्त? हे दाखवत आहे की माझ्यावर विसंबून राहणाऱ्याला कसल्याही प्रकारची वाण पडत नाही. देवावर विसंबून आपण राहतो, आपल्याला वाण पडणार नाही. मग जगामध्ये तुफान येऊ दे, युद्ध होऊ दे, राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी होऊ दे, काहीही होऊ दे, आपण मात्र सुरक्षित, आपण मात्र अत्यंत सुरक्षित. का सुरक्षित? कारण ख्रिस्त आपला तारू आहे. त्या तारूमध्ये आता फक्त एकाच गोष्टीची आपण वाट बघत आहोत की शेवटचा करण्याचा नाद होईल, तुताऱ्यांचा आवाज होईल आणि आपण बदलून जाऊ आणि आपण वर जाऊ. बाकी तर आपल्याला काही करायचं नाही. गोफेद लाकूड बिकूड दार दरवाजे खिडकी हे तर बनवायचं नाहीये. हे तर सगळं ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर पूर्ण केलं. आपला परमेश्वर हा पूर्ण परमेश्वर आहे.
त्याने काही अपूर्ण ठेवलं नाही, सगळं काही त्याने पूर्ण केलेलं आहे. आणि आपल्याला काय दिलंय? तारण. आपल्याला काय दिलेलं आहे? जीवन. आता थोडस सांख्यिक बघूया अंकांच्या बद्दल. तर 8वा अध्याय आणि 4थं वचन, उत्पत्ती 8वा अध्याय 4थं वचन, 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी, 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी या ठिकाणी सांगितलेलं आहे. परमेश्वराने दिवस दिलेला आहे, महिना पण दिलेला आहे आणि पवित्र आत्म्याने ते चांगलं नमूद केलेलं आहे. देवाची इच्छा आहे की आपण हे जाणून घ्यावं, हे आपण ओळखून घ्यावं, कारण भविष्यामध्ये याला फार मोठा अर्थ आहे. हा दिवसही महत्वाचा आहे, हा महिनाही महत्वाचा आहे, हे ठिकाण सुद्धा महत्वाचं आहे. आणि त्यामुळे परमेश्वराने या ठिकाणी बरोबर सांगितलेल्या 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी असं त्या ठिकाणी स्पष्ट लिहिण्यात आलेलं आहे. आणि प्रियांनो, हे लिहिण्यात येण्याचं कारण अत्यंत महत्वाचं आहे. कारण काय? इथे सांगितलेलं आहे 7व्या महिन्याच्या 14व्या दिवशी. 7व्या महिन्याच्या 14व्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने वल्हांडण सण साजरा केला. शास्त्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं की त्याने वल्हांडण सण साजरा केला आणि त्याच रात्री त्याला अटक करण्यात आली. त्याच रात्री त्याला अटक करण्यात आली. तिथून मग त्याची चौकशी झाली आणि नंतर त्याच दिवशी, म्हणजे तोच 14वा जो दिवस आहे, त्या 14व्याच दिवशी त्याला वधस्तंभावर देण्यात आलेला आहे. तुम्ही म्हणाल की या ठिकाणी 17वा दिवस आहे, मी येते ना तिकडे. हा जो 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी, हा जो 7वा महिना आहे मोशेच्या काळामध्ये, त्या ठिकाणी हा अबीब महिना आहे. हा 7वा महिना हा अबीब महिना आहे मोशेच्या काळामध्ये. ठीक आहे, नोहा आधी आहे, मोशे नंतर आहे. मोशेच्या काळामध्ये हा अबीब महिना आहे. पण परमेश्वराने तिथे निर्गमन 12 आणि 2 मध्ये सांगितलेल्या, निर्गमन 12:2 सांगितलेल्या हा महिना तुम्हाला आरंभीचा महिना व्हावा. हा जो अबीब महिना आहे, हा जो 7वा महिना आहे ना, आता तुम्ही मिसर देशामध्ये आहे, त्याला आता तुम्ही पहिला महिना करा. का पहिला महिना करायचा आहे? कारण या पहिल्या महिन्यामध्ये तुम्हाला मी इथून बाहेर काढणार आहे. तुम्ही पहिल्या महिन्याला, म्हणजे हा अबीब महिन्याला तुम्ही आता बाहेर निघणार आहे. तर निर्गमन 13 आणि त्या ठिकाणी 4थ्या वचनात छान सांगितलेलं आहे. निर्गमन 13 आणि 14, तुम्ही अबीब महिन्याच्या ह्या दिवशी निघाला आहात. म्हणजे मिसर देश या महिन्यामध्ये त्यांनी ओलांडलेला आहे आणि तो ओलांडण्याचा जो दिवस आहे तो आहे 14वा दिवस. त्यांनी तो ओलांडला त्या ठिकाणी आणि तिथून गेले आणि त्यामुळे त्याला वल्हांडण सण असं म्हटलं जातं. म्हणजे ओलांडणे म्हणजे वल्हांडण सण. आणि ह्याच दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर देण्यात आलं. मात्र समजण्याची गोष्ट इथे लिहिलेलं आहे 17व्या दिवशी. 14व्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर देण्यात आलं. 15वा, 16वा, 17 तिसऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला. प्रेज द लॉर्ड. हा तो 17वा दिवस. म्हणजे 17व्या दिवशी या कुटुंबाचं त्या ठिकाणी पुनरुत्थान झालंय. प्रियांनो, यांना नवीन जन्म मिळालेला आहे, यांचं तारण झालेलं आहे. म्हणजे सगळ्यांचा नाश झाला, मात्र हे कुटुंब त्या ठिकाणी वाचवण्यात आलेलं आहे. आता ह्या जगामध्ये ज्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही त्यांच्यावर न्यायाचा प्रसंग येणार, परंतु आपण मात्र तारण पावलेले, आपण वाचवलं गेलेलं, आपली सुटका झालेली आहे. या ठिकाणी बरोबर 17व्या दिवशी त्या ठिकाणी यांची सुटका झालेली आहे. यांना नवीन जन्म तिथे मिळालेला आहे. हा 17वा दिवस, ज्याला कॅलेंडरच्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो? ईस्टर संडे. आता आपण सुधारलोय, आपण म्हणतो आता रेझरेक्शन डे, पुनरुत्थान दिवस. आणि ते आपण बरं करतो, आपण तसंच आता म्हणावं. बरं, ते झालं. आता संख्येचं समजलं तुम्हाला. पुढे जाऊया. त्याच वचनात लिहिलंय आरारत पर्वताचं नाव काय? आरारत पर्वतावर तारू टेकलं. परमेश्वराने नियोजित केल्याप्रमाणे आरारत पर्वतावर तारू टेकलेला आहे. आता आरारत 2 शब्द मिळून बनतं. ठीक आहे, तर आरार म्हणजे शाप. आरार म्हणजे शाप. हा आरारत हिब्रू शब्द आहे. आपल्या बायबलमध्ये मराठीमध्ये लिहिलेला आहे, पण खरा हा हिब्रू शब्द आहे. आणि आरार म्हणजे शाप आणि रात म्हणजे रिवस. म्हणजे काय? कर्स, रिवस. शाप म्हणजे कर्स, कर्स रिवस. शाप त्या ठिकाणी परावर्तित झालेले आहेत आशीर्वादामध्ये. जगावर शाप आला होता, जगावर
देवाचा न्याय आला होता, जगावर देवाचा दंड आला होता, परंतु तो सगळा शाप परमेश्वराने रिव्हर्स केला, म्हणजे मागे नेलाय आणि या कुटुंबाला त्या ठिकाणी जीवन दिलेलं आहे, आशीर्वाद दिलेला आहे. ते कृपेमध्ये आहेत आणि बरोबर त्या आरारत पर्वतावरच तारू जे आहे ते टेकलं आणि परमेश्वराने एक प्रमाणात ठेवलं, एक प्रमाण जगामध्ये दिलं की मी न्याय करू शकतो, मी न्याय केला पण शाप असतील तर ते शाप सुद्धा मी मिटवू शकतो. आणि आपल्याला ते लक्षातच येतं, आपण वाचन केलं छान, स्वप्नील ब्रदरनी खूप सुंदर मला मदत केलेली आहे आणि आपण ते पाहिलेलं आहे. आणि ते कुठे बघितलं आपण? यशयामध्ये. यशया 54वा अध्याय त्या ठिकाणी बघितलेला आहे की देव ते आठवत आहे. नोहाच्या जलप्रलयाप्रमाणे हे मी लेखतो, नोहाचा जलप्रलय भूमीवर पुनरपी येणार नाही आणि मी शपथ वाहिली होती म्हणजे नोहाच्या काळात त्याप्रमाणे तुझ्यावर कोप करणार नाही, तुला दटावणार नाही, अशी शपथ मी वाहिली आहे. रागवणार सुद्धा नाही म्हणतो. बघा आपला परमेश्वर किती छान आहे. रागवणार पण नाही म्हणतो, दटावणार नाही म्हणतो. आणि हे केव्हा तो म्हणतो? यशया 54च्या आधी कोणता अध्याय येतो? यशया 53. यशया 53 मध्ये काय लिहिलेलं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाबद्दल. ख्रिस्ताने ज्यावेळेस दुःख सहन केलं त्यानंतर परमेश्वर म्हणतो आता मी तुम्हाला दटावणार पण नाही, कारण माझा सर्व क्रोध, माझा सर्व राग, माझा सर्व दंड मी माझ्या एकुलता एक पुत्रावर लादलेला आहे. आता मी तुमच्याशी शांतीचा करार करतो. एक जे आहे ते वधस्तंभाला दर्शित करणारा तो 53वा अध्याय आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला रडायला येतं ते वाचताना, इतकं त्या ठिकाणी मार्मिकतेने भरलेलं आहे. पण तिप्पट परमेश्वराने आशीर्वाद दिला, म्हणजे यशया 54, यशया 55, यशया 56 तिप्पट आशीर्वाद दिलेले आहे. एक जो आहे दुःख सहनाचा अध्याय, मात्र 3 अध्याय पुढचे आशीर्वादाचे आहे. तिप्पट आशीर्वाद देणारा आपला परमेश्वर आहे. ख्रिस्ताने दंड सहन केला, त्यानंतर त्याने आपल्यावरचे सगळं नियमशास्त्र काढून टाकलं आणि कृपेमध्ये आपल्याला घेतलेलं आहे. आपण आता त्या ठिकाणी कृपेमध्ये आहोत प्रियांनो. आणि हे परमेश्वराला दाखवायचं होतं की आरारात मी आता तुमचे शाप आठवणार नाही, मी तुमच्याशी शांतीचा करार करतो, मी तर रागवणार सुद्धा नाही आता तुम्हाला. आणि त्या परमेश्वराच्या सोबत आपल्याला यायचंय. आता 8वा अध्याय, उत्पत्ती 8वा अध्याय 16वं वचन, हे पण मार्मिकतेने रहस्याने भरलेले. यामध्ये काय लिहिलेलं आहे? तू आपली बायको व पुत्र सुना यांना घेऊन तारवातून बाहेर निघ. आता आशीर्वाद मिळालेले आहेत ना, आता सगळे आशीर्वाद आहे. शपथ देवाने घेतली, मी नाही असं करणार, मी नाही तसं करणार, बरोबर ना? आणि आशीर्वाद परमेश्वर देतो तर परमेश्वर कुठं उभा राहतो? सर्वात शेवटी. आशीर्वाद घ्यायला पहिले कोण बाहेर पडत आहे? नोहा आणि नोहाचं कुटुंब. ज्यावेळेस आशीर्वादाची वेळ येते ना त्यावेळेस आपण पुढे आहोत, ज्यावेळेस शापाची वेळ येते ना परमेश्वर पुढे आहे. लक्षात ठेवा, सदैव सदैव लक्षात ठेवा. शाप येणार होता, दंड येणार होता, न्याय होणार होता, परमेश्वर पुढे. ज्यावेळेस आशीर्वाद येणार आहे परमेश्वर मागे. आणि त्या ठिकाणी म्हणतो तू आपली बायको पुत्र सुना यांना घेऊन तारवातून बाहेर निघ. परमेश्वर आत आहे म्हणून तो म्हणतो बाहेर निघ. त्याने असं नाही म्हटलं चला या आता, चला शब्द नाही वापरलं, बाहेर निघ म्हणजे तो आत आहे आणि कुटुंबाला तो बाहेर त्या ठिकाणी करत आहे. किती चांगला आपला परमेश्वर आहे. अजून किती वैशिष्ट्य परमेश्वराचे बघायचे आहे प्रियांनो, किती वैशिष्ट्य आणखी बघायचे. आणि मग नंतर 8वा अध्याय 20वं वचन, नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली. पृथ्वी आता तयार आहे, शापातून मुक्त झालेली आहे. नवी कोरी पृथ्वी नोहा आणि नोहाच्या कुटुंबाला दिसत आहे. आणि नोहा बिचारा इनोसेंट, तो काय करतोय त्या ठिकाणी? त्याने काय केलेली आहे? वेदी बांधलेली आहे. जे काही झालं त्यातून मी आणि माझं कुटुंब वाचलेलं आहे. त्यामुळे उपकार स्तुती करूया, देवाचा धन्यवाद करूया, जे आपणही करतो. आणि त्याने वेदी बांधली. त्याने इकडून तिकडून ते दगड गोळा केले असतील, ते दगडाची वेदी बांधतात. दगड गोळा केले असेल असे मोठे मोठे गुडगुडीत, आणि ते रचले. परमेश्वर पाहतो, बापरे एवढं सगळं झालं आणि नोहा काय करत आहे? दगड गोळा करतोय. अच्छा, वेदी बांधतोय. हो, वेदीवर काय करतोय? आणि त्याने सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन त्या वेदीवर त्याचे होमार्पण केले. त्याने होमार्पण केलेले. व आपल्याला बघायला मिळतं 7वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये सर्व शुद्ध पशुपैकी 7 नर माद्या, शुद्ध जे आहे त्याच्या 7 घेतलेल्या आहेत.
आणि अशुद्ध जे आहे त्यापैकी 2-2 घेतलेले आहेत. म्हणजे अशुद्ध त्या तारवामध्ये कमी होते आणि शुद्ध जे आहे ते अधिक होते. त्या शुद्ध पशु पक्ष्यांमधून त्यांनी काही निवडले आणि ते शुद्ध जे आहे त्यांचं त्या ठिकाणी अर्पण केलेलं आहे. बघितलं, 7 होते, त्यामधून त्याने ते अर्पण केलेलं आहे. परमेश्वर त्याचा सुवास घेऊन, परमेश्वर आता सुवास घेतोय. परमेश्वराला आपला सुवास आवडतो, माहितीये का? ज्या वेळेस उधड्या पुत्राचं आपण बघतो, तो त्याच्या मुलाचा काय करतो, वास घेतो. ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी बघतो तर याकोब आपला पुत्र जो आहे, सॉरी इसहाक, आपले 2 पुत्र, त्यांचा त्याला वास माहित होता आणि तो याकोबाला म्हणतो की माझ्या जवळ घे, आणि त्याच्या कपड्याचा तो वास घेतो आणि त्याला आशीर्वाद देतो. आपला परमेश्वर आपला वास घेऊन, आपला सुगंध घेऊन, आपल्या मधुरता जी आहे त्याला फील करून तो आपल्याला आशीर्वाद देणार आहे. आणि त्या ठिकाणी याकोबाला सगळे आशीर्वाद मिळतात, कारण तो इसाकाचे कपडे घालून आलेला असतो. इसाकाच्या कपड्याला, सॉरी एसावाच्या कपड्याला एक विशिष्ट सुगंध असतो, कारण तो दिवसभर रानामध्ये राहायचा. तो रानातला एक सुगंध होता त्याच्या कपड्याला. आणि एसावाचे कपडे समजून एसावाला आशीर्वाद देतो असं समजून याकोबाला आशीर्वाद देतो, आणि तो होता आशीर्वादित. परमेश्वर सरळ म्हणतो, आता ते सगळे आशीर्वाद जे आहे ते याकोबाचे आहे, ते त्याच्या जवळ राहतील. आज आपला तो सुवास घेतोय. बघा किती चांगला आपला परमेश्वर आहे. त्याला सुवास, सेन्स, मन, बुद्धी सगळं आहे ना प्रियांनो. तो आपला सुवास घेतो. सुवास घेऊन म्हणाला, मानवामुळे मी, आता हे हलक्या स्वरात परमेश्वर बोलतोय, एकदम हलक्या स्वरामध्ये, मानवामुळे मी इतपर भूमीला कधीही शाप देणार नाही. फायनल. आता आपण शापित नाही. जे जे आपण म्हणतो की आमच्या पापांची, आमच्या शापाची क्षमा कर, त्यांनी हे नोट डाऊन करा की आता भूमीला शाप नाहीये. शापापासून ती मुक्त झालेली आहे. परमेश्वर स्वतः म्हणाला, भूमीला कधीही शाप देणार नाही. आता आपण शापित नाहीये, आता आपण दंडित नाहीये, आता आपण देवाच्या क्रोधाच्या जवळ नाहीये, कारण त्याने सगळा क्रोध जगावरून नाहीसा केला. आणि लिहिलं त्या ठिकाणी सांगितलं की कधीही शाप देणार नाही. आणि का नाही देणार, तर त्यासाठी देवाने आठवण ठेवावी म्हणून. वा बाबा, काय परमेश्वर आहे आपला. त्याने आठवण ठेवावी म्हणून अध्याय 9 आणि 13 मध्ये मेघात धनुष्य ठेवले प्रियांनो. आठवण राहावी म्हणून ते एक कराराचे चिन्ह म्हणून मेघात त्याने धनुष्य ठेवलेले आहे. काय परमेश्वर आहे आपला. आणि नोहाच्या समोरच हे पूर्तता करतो, तो हे पूर्ण करतो धनुष्य वगैरे ठेवण्याची. त्याला इकडे सांगतो की मी आता कधीच भूमीला शाप देणार नाही, आणि तिकडे तो लगेच ऍक्शन घेतो, लगेच म्हणतो की हे बघ, हे धनुष्य मी ठेवले. नोहाला ते माहित नव्हतं हा काय प्रकार आहे. देवाने सांगितलं हे धनुष्य ठेवलेले आहे ते पृथ्वीच्या व माझ्यातल्या कराराचे चिन्ह आहे. म्हणजे पृथ्वी आणि मी राहतो स्वर्गामध्ये, धनुष्य आहे मध्य आकाशामध्ये, मी पण तिथून बघेल आणि तुम्ही पण तिथून बघा, हे आपल्या कराराचं चिन्ह आहे. आणि म्हणून आता कितीतरी सुनामी येतात, कितीतरी त्या ठिकाणी पूर येतात, परंतु संपूर्ण सृष्टीचा त्या ठिकाणी अंत होत नाही, कारण देव त्याचं वचन आठवतो, त्याचा करार तो आठवतो. त्याने सांगितलंय मी कधीच शाप देणार नाही आणि कधीच असा जलप्रलय त्या ठिकाणी होणार नाही. ते होत नाही, ते होत नाही प्रियांनो. आणि पुढे लिहिलेलं आहे की तेव्हा तुमच्यामध्ये आणि तुम्ही सर्व देहधारी सजीव प्राणी ह्यांच्यामध्ये झालेला करार मी स्मरेन. आणि तो आपला परमेश्वर जो आहे करार स्मरण करणार आहे. आणि कधीपर्यंत, युगान युग. तिथं 16व्या वचनामध्ये लिहिलंय, युगान युग माझ्यामध्ये व पृथ्वीवरील सर्व प्राणी यांच्यामध्ये जो करार मी करून ठेवला आहे त्याचे हे चिन्ह आहे. हा शांतीचा करार आपण यशामध्ये वाचलं, तो त्याने केलेला आहे. तो शांत आहे प्रियांनो. आता आपणही शांत होऊया आणि लक्षात ठेवूया की आपला परमेश्वर आहे. ही काही दंतकथा किंवा काही नाहीये, हे जगामध्ये घडलेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं आहे, त्याचं हे एक चिन्ह आहे की तशी स्थिती होईल. प्रभू येशू ख्रिस्त येणं हा विश्वास आणि आशा आहे प्रियांनो. ते काही सांगोसांगीच्या गोष्टी आणि कहाण्या नाहीयेत की हे होत आलेलं आहे, हे असंच होणार नाही. ती एक आशा आहे आणि तो एक विश्वास सुद्धा आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वधूला घेण्यासाठी येणार आहे. हे जे नोहाच्या जीवनामध्ये हे झालंय ना प्रियांनो,
हे त्या ठिकाणी सेकंड कमिंग जे आहे त्यालाच प्रदर्शित केल्या गेलेलं आहे. या प्रकारेच ख्रिस्ताचं येणं होणार आहे. गुप्त आगमन हे या प्रकारे होणार आहे आणि त्यालाच हे निर्देशित करून आधीच पूर्व तयारी म्हणून, पूर्व सूचना म्हणून या ठिकाणी शास्त्रात तंतोतंत लिहून ठेवलंय, यासाठी की गुप्त आगमनाच्या वेळेस कोणाचाही नाश होऊ नये. तर सर्वांनी परमेश्वरासोबत राहावं, की शास्त्रात लिहिले वाचा. नोहाला तर काहीच माहित नव्हतं तारू कसं करायचं, पण तुमच्या जवळ सगळं लिहिलेलं आहे. तुम्हाला सगळं माहित आहे. जागृत व्हा, तत्पर व्हा, वाचा आणि स्वतःची तयारी करा. स्वतः सावध व्हा, जागरूक व्हा, आकाशाकडे आपली लक्ष ठेवा. लुक्र शुभवर्तमानामध्ये सांगितलेलं आहे की ताठ उभे राहा, सरळ उभे राहा आणि आपले नेत्र वर करा, कारण तिथून तारणारा येणार आहे. आपला तारणारा तिकडे येत आहे, या जगातून नाही येणार. बरोबर? आपल्या आजूला बाजूला पण नाही येणार, आपल्या कुटुंबातून पण येणार नाही. मग तिकडे नाही बघायचं, बघायचं कुठं? वर. तिथून तारणारा येणार आहे. आता धनुष्य जे हे लिहिलेलं आहे ना, हे धनुष्य त्या ठिकाणी 7 रंगांमध्ये असते. सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर? 7 रंग असा बघा. धनुष्य किती परमेश्वराने रोमॅन्टिक किंवा म्हणजे अति सुंदर असं बनवलेलं आहे. असं तसं काळी रेख वगैरे वगैरे असं काही नाही. 7 रंगांमध्ये जे महत्वाचे मुख्य 7 रंग आहेत ना, त्या रंगामध्ये हे धनुष्य ठेवलेलं आहे. तो बाण त्या ठिकाणी ठेवलाय. परमेश्वराची कृपा आणि माया आणि करार जो आहे शांतीचा, तो एकदम रंगीबेरंगी आहे प्रियांनो. एवढा चांगला आपला परमेश्वर आहे. म्हणजे ते कराराची खून आहे, पण ती त्याने रंगीबेरंगी त्या ठिकाणी केलेली आहे. दुसरं काय आहे की 7 स्वर असतात. सा रे ग म प ध नि सा. 7 हा जो आकडा आहे, रंगीबिरंगी रंगही दाखवतात, स्वर पण त्या ठिकाणी दाखवतात, जे मधुर असतात, कानाला फार छान वाटतात, मनोरम असतात, देवाला आवडतात. ठीक आहे. गीत, उपासना, आराधना, आज दोन्ही ब्रदरने उपस्थिती आराधना केली, देवाला ती आवडली. मस्त संगीतच्या बरोबर मधुर, आपल्याला छान वाटले आणि एकदम उत्साहाने गात होते. सगळ्यांना धरून ते चालत होते की या, ऐका, या या. आणि त्यांची तत्परता ती सदैव मला दिसते आणि ते सदैव तत्पर त्या ठिकाणी असतात. आणि 7 हा आकडा जो आहे, हा शांतीचा आकडा आहे आणि म्हणून त्याने शांतीचा करार केलेला आहे. आपला परमेश्वर हा अत्यंत महान असा परमेश्वर आहे, अत्यंत महान असा परमेश्वर आहे आणि त्याने हे धनुष्य त्या ठिकाणी ठेवलेलं आहे प्रियांना. इतका अद्भुत आपला परमेश्वर आहे आणि ते धनुष्य आपल्यासाठी आहे. ती कराराची एक ओळख आहे. मग ते धनुष्य जर आकाशामध्ये आहे, तर नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ते 24 मध्ये आणि अनेक वेळा, त्याचबरोबर पौलाने तर सदैव लिहिलेलं आहे, थेसलोनिकी क्लासमध्ये लिहिलेलं आहे, 1 कोरिंथ 15 मध्ये लिहिलेलं आहे. तर प्रभू येशू ख्रिस्त येणं हे त्या ठिकाणी अटळ आहे. जर नोहाच्या दिवसात हे झालं, तर आता तेही वचन सत्य होणार आहे. ते अटळ आहे. त्या ठिकाणी उगाच लिहिलेलं नाहीये की शेवटचा करणा वाजेल, तुतारींचा नाद होईल आणि आपण बदलून जाऊ आणि मध्य आकाशामध्ये प्रभू येशू ख्रिस्त उभा राहील आणि आपण त्याला सामोरे जाऊ. हे उगाच लिहिलेलं नाही. तर तेवढंच त्या ठिकाणी सत्य आहे. हे झालं जगामध्ये म्हणजे तेही होणार आहे. एकच जगामध्ये गोष्ट राहिलेली आहे, भविष्यवाणी म्हणा किंवा रहस्य म्हणा, एकच राहिले आणि ते म्हणजे काय? मध्य आकाशामध्ये शेवटच्या करण्याचा नाद आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रगट होणं. अन्यथा सर्व भविष्यवाण्या पूर्ण झालेल्या आहेत, अन्यथा सगळे रहस्य उलगडा झालेले आहेत, सर्व नियमशास्त्र पूर्ण झालेलं आहे, ते ख्रिस्तानेच केलेलं आहे. हे एकच राहिलेलं आहे आणि ती एकच बाबीसाठी आपल्याला विश्वासामध्ये तत्पर राहायचंय. जो जो व्यक्ती येशू हा प्रभू आहे हे आपल्या मुखाने कबूल करतो, त्याचं तारण झालेलं आहे, त्याच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. जर आपण अजूनही ख्रिस्ताला प्रभू म्हणून कबूल केलेलं नाहीये, त्याला अनुसरत जर नाहीये, हीच वेळ आहे. आणि खूप छान ते गाणं आहे, हीच वेळ आहे ना, इतकं सुंदर ते गाणं आहे. आणि हीच वेळ आहे. आपण आपल्याला तपासूया, आपण आपल्याला तयार करूया. नोहाच्या काळात झालं तसंच होणार आहे. मत्ते जे ब्रदरांनी वाचलेलं आहे, 3 अध्याय त्यांना दिले होते, मी छान वाचले. आणि मत्तेमध्ये जे लिहिलेलं आहे की जे नोहाच्या काळामध्ये काय लिहिलेलं आहे, नोहाच्या दिवसात होते त्याचप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. नोहाच्या काळात जे झालं तसाच ख्रिस्त प्रगट होणार आहे. तर प्रभूची मी स्तुती करते, देवाचे मी खूप आभार मानते की परमेश्वराने मला ही संधी दिलेली आहे. उत्तम देवाचं वचन जसं मला मिळालं
तसंच्या तसं तुमच्या समोर सादर करण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी आणि हे करण्यासाठी मला देवाने सहाय्य केलं, याबद्दल परमप्रिय परमेश्वराचे मी मनापासून आभारी आहे. ख्रिस्ताचं मला गौरव करता आलं, त्याच्या नावाची मला घोषणा करता आली, त्याला मला सर्वांच्या समोर जाहीर करता आलं, याबद्दल सर्वप्रथम तर माझं मन अत्यानंदित आहे आणि मी देवाचे आभारी आहे. देवबाप तुम्हाला याच वचनाच्या प्रकाशामध्ये चालवो, आत्मिक जागृतीचा आत्मा देव, तत्परतेची घाई आणि गडबड देव आणि परमेश्वराशी तुम्हाला जुळवून ठेवून राहा. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल आणि खरोखर रॅप्चर बद्दल सिस्टरने आम्हाला जागृत केलंय प्रियांनो. हालेलुया. परमेश्वराने अवलोकन केले आणि त्याला ती भ्रष्ट दिसली पृथ्वी. आजही परमेश्वराने अवलोकन केले ना, त्याला भ्रष्टता दिसणार आहे, पण सिस्टरने काय तयारी करून घेतली. हालेलुया. त्या तारवा, त्या ख्रिस्त रूपी तारवा, ते तारू प्रतिकात्मक ख्रिस्त दर्शवित आहे प्रियांनो. हालेलुया. आणि खरोखर नोहाने आज्ञा पाळली, नोहाने तसे केले, त्याचं कुटुंब असलं प्रियांनो. हालेलुया. आज या सेविकेने शब्द टाकलेला आहे, देवाचं वचन आपल्याला सांगितलेलं आहे. हालेलुया. सुरक्षितपणे तारवा जाऊया. हालेलुया. ना कसली भीती ना भय त्या ठिकाणी. हालेलुया. आनंदी आनंद आहे त्या ठिकाणी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि खरोखर प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. ते तारू ज्याच्यामध्ये सुरक्षित आहे, ख्रिस्त आहे ज्याच्यामध्ये. हालेलुया. आणि खरोखर त्याला आतून बाहेरून डांबर, प्रत्येक गोष्ट रहस्यमय उलगडा करून सिस्टरनी सांगितलेले. हालेलुया. मजबूत, आतून आपला मजबूत राहायचंय. हालेलुया. बाहेरून अटॅक होणारच 100%, पण आपला बाहेरून आतून मजबूत राहायला लागेल. आपल्याला बाह्य रूपाचं ख्रिस्ती राहायचं नाही. हालेलुया. खूप महत्वाची गोष्ट सांगितली. सगळं करतो आपण, सगळं करतो, सगळं दाखवतो मी ख्रिस्ती, पण आपलं अंतकरण सगळ्यात भयानक आहे. पण सिस्टरने सांगितलं, जर आमच्या तारवामध्ये, आपल्या अंतकरणामध्ये तो ख्रिस्त असेल तर कोणती ताकद त्याच्यामध्ये येऊ शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि खरोखर प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. त्या ख्रिस्ताने आमच्या अंतकरणात भेट घेतली. हालेलुया. खिडकीबद्दल सिस्टरने सांगितलं, तारूचा उंच भाग त्या ठिकाणी खिडकी करण्यास सांगितलेले. हालेलुया. आणि खरोखर प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. खाली परमेश्वराचा न्याय आहे आणि वर देवाची कृपा आहे. आपल्याला त्या कृपेकडे बघायचे प्रियांनो. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. आपला वर आहे. हालेलुया. वर उंच आहे, वर आहे, वरच्या भागात आहे. तो वर वधूला घेण्यास येणार आहे. वधू खाली आहे. आपलं लक्ष त्या वराकडे पाहिजे प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि खरोखर एका बाजूला दार ठेवण्यास काय घर प्रगटीकडे सांगितलं. हालेलुया. मीच मेंढपाळाचे, त्या मेंढवाड्याचे द्वार आहे प्रियांनो. प्रेज गॉड. हालेलुया. तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. त्याच्या द्वारेच आम्ही त्या देवाला बघू शकतो प्रियांनो. हालेलुया. आणि खरोखर प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. ते हृदय एका बाजूला आहे आणि खरोखर त्याच्यामध्ये आमचा देव वास करत आहे. प्रेज गॉड. हालेलुया. त्याच्यामध्ये आपल्याला खरोखर सुरक्षित आहे. प्रेज गॉड. हालेलुया. त्या तारवात चालायचे प्रियांना मला खरोखर सिस्टरने सांगितलेले. त्याच्यामध्ये आपल्या कुठल्याही प्रकारचं घाबरण्याचं कारण नाही प्रियांनो. हालेलुया. भय वाटण्याचं कारण नाही, कारण त्या तारवात ऑलरेडी आपला जिवंत परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो चल. हालेलुया. म्हणजे तो ऑलरेडी आत आहे. हालेलुया. आमच्या अंतकरणात आहे प्रियांनो. हालेलुया. मोठ्या कॉन्फिडन्स आपल्याला तो द्वार आहे प्रियांनो. हालेलुया. आणि खरोखर ते द्वार जे देवाने बंद केलं, ते कोणतेही संकट आपलं उघडू शकत नाही प्रियांनो. हालेलुया. आपण त्या तारवात आहोत, त्या तारवामध्ये आशीर्वाद आहेत प्रियांनो. हालेलुया. तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे आणि तो काढून घेतला जाणार नाही. हालेलुया. जर वेळ संपली प्रियांनो तर तो म्हणेल मी तुम्हाला ओळखत नाही. हालेलुया. आजच वेळ आहे प्रियांनो. आपण आज्ञा पाळणारे बनूया. आणि खरोखर काय प्रगटीकरण सांगितलं. 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी अरावत येथील एका पर्वतावर तारू टेकले प्रियांनो. हालेलुया. 14वा दिवस त्याचा मृत्यूचा दिवस प्रियांनो त्या ठिकाणी सांगितलं. 17वा दिवस. प्रेज गॉड. हालेलुया. त्याचा पुनरुत्थानाचा दिवस. हालेलुया. आणि त्या ठिकाणी आनंद आहे, त्या ठिकाणी तारण आहे आणि त्या तारणाच्या दिवस त्यांना तो आनंद मिळालाय त्या नोहाला, त्याच्या कुटुंबाला. हालेलुया. सर्व परिस्थितीमध्ये तारू सुरक्षित आहे प्रियांनो. हालेलुया. आणि तो शाप त्या आशीर्वादामध्ये काय झालं, रिव्हर्स झालाय, परावर्तित झालाय प्रियांनो. हालेलुया. आणि देवाने करार केलेला आहे प्रियांनो. हालेलुया. कारण नोहा म्हटला आणि खरोखर प्रभूला वाटला आणि त्या ठिकाणी करार केलेला आहे. हालेलुया. आणि 7 हा शांतीचा आकडा आहे प्रियांनो. हालेलुया. त्या प्रभूमध्ये आपला शांती आहे. प्रेज गॉड.
हालेलुया. आणि खरोखर त्या सर्व तारवाचा इन्चार्ज प्रभू आहे. हालेलुया. आणि खरोखर त्यांनी ते सर्व पूर्ण केले, आम्हाला तारण दिले प्रियांनो. प्रेज गॉड. हालेलुया. त्या प्रभूमध्ये आपण टिकून राहूया, त्या तारवामध्ये आपण राहूया, सतत राहू द्या. आणि खरोखर त्या प्रतिकात्मक तारू जे आहे, हालेलुया, त्या ख्रिस्त रूपी त्या तारवाला आपण नाकारू नये, तर आपण सतत त्याच्यामध्ये राहू. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रकारची सुरक्षितता आहे, त्याच्यामध्ये नाश नाही प्रियानो. आणि खरोखर सिस्टरने रॅप्चर साठी मंडळी उचलण्यासाठी जी काही तयारी करून घेतली, प्रभू राज्यात खरोखर अतिशय महान ही सेवा झाली. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू सिस्टर. यावेळेस आपण लगेचच यावेळेस प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. आपल्यामध्ये या ठिकाणी शीतलता आहे, ते आपल्या प्रार्थनेमधून चालणार. विशेष करून प्रार्थना करायची. खरोखर ब्लेस्ड टीमला ही सगळी मीटिंग ऑर्गनाईज करण्यासाठी देतो साह्य मदत केलं. आणि खरोखर तुझ्या नावामध्ये खरोखर एक आत्मिक गूढ रहस्य या दासीद्वारे या मंडळीला गेले. खरोखर प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद. असंच बाप्पा ब्लेस्ड फेलोशिपला तुझ्या राज्यासाठी चालव. स्तुती आराधना अरे बाप्पा, तू आमचा सगळ्यांचा ताबा घेतला आणि खरोखर ती बंधनं तोडणारी ती स्तुती आराधना आमच्याकडून करून घेतली, त्याबद्दल प्रभूच्या नावाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करूया. विशेष प्रार्थना करूया आज देवा तुझ्या निवडलेल्या दासीसाठी, डॉक्टर हिमानिता यांच्यासाठी बाप्पा. खरोखर तुझी गुज रहस्य त्यांनी आम्हाला सांगितलं आणि खरोखर मंडळीला खरोखर त्या रॅप्चर साठी त्यांनी तयार केले. त्या ख्रिस्त रूपी तारवामध्ये सतत सुरक्षित मध्ये राहण्यासाठी त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केले. हालेलुया. आणि खरोखर ज्यांनी हा मेसेज या ठिकाणी ऐकलेला आहे, हालेलुया, ते कोणीच खाली राहणार नाही, तर त्या तारवात ते बसणार आणि त्या रॅप्चरच्या समय त्या ख्रिस्ताबरोबर त्या सार्वकालिक त्या जीवनात जाणार. हालेलुया. यासाठी सिस्टरला आपण प्रार्थनेमध्ये चालूया. खरोखर सिस्टर, त्यांचं संपूर्ण कुटुंब, त्यांची संपूर्ण मिनिस्ट्री बाप्पा तू आशीर्वादित कर बाप्पा, आणि त्यांच्या प्रत्येक कामामध्ये तू त्यांना आशीर्वाद दे बाप्पा. यासाठी आपण प्रार्थनेमध्ये चालूया. विशेष करून प्रार्थना करूया या ठिकाणी असल्या प्रत्येकासाठी बाप्पा. खरोखर आज त्यांनी त्या अंतकरणाची तयारी करावी आणि त्या ख्रिस्त रूपी तारवामध्ये आपला समावेश करून घ्यावा. हालेलुया. कारण वेळ थोडका आहे, आज कृपेचा काळ आहे, आणि आजच त्यांनी त्या ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारून त्या ख्रिस्ताला ख्रिस्तरूपी तारवामध्ये सतत आपला समाविष्ट करायचे. मंडळीला प्रार्थनेतून चालूया. संपूर्ण समय शीतलताई तुमच्याकडे. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थनेकडे जाऊया. हालेलुया. आपण प्रत्येक जण आपले नेत्र बंद करूया, आपली दृष्टी त्या परमेश्वराकडे लावूया. हालेलुया. कारण तो जिवंत असा परमेश्वर आहे. हालेलुया. तो पवित्र असा देव आहे. थँक्यू जीसस. हो हालेलुया बाप्पा, तो प्रीतीने भरलेला परमेश्वर आहे. त्या परमेश्वराकडे आपली दृष्टी लावूया. हालेलुया. धन्यवाद 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 धन्यवाद. पवित्र 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 सामर्थ्यशाली देव बाप्पा. हो थँक्यू जीसस बाप्पा. हो पवित्र आत्मा बाप्पा. थँक्यू लॉर्ड बाप्पा. हो त्या येशूच्या नावाला मी उंच करतो बाप्पा. हो जे स्वर्ग आज बाप्पा, पृथ्वीवर पृथ्वी खाली एकच नाव, त्या येशूची आम्ही प्रशंसा करतो. हालेलुया. हो धन्यवादित परमेश्वर बाप्पा. अब्राहम इसाकाचा परमेश्वर तो आमचा परमेश्वर, नोहाचा परमेश्वर तो आमचा परमेश्वर. त्याच्या नावाला मी उंच करतो, तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो बाप्पा. हो थँक्यू जीसस बाप्पा. तुझं नाव, त्यांची संधी तू आम्हाला दिलीस बाप्पा. तुझ्या नावाला आम्ही सर्वजण धन्यवाद आणि धन्यवाद देतो बाप्पा. हो पवित्र पिता बाप्पा, लॉर्ड जीसस बाप्पा, तू जिवंत परमेश्वराची ओळख तू आम्हाला दिलीस. धन्यवाद आणि धन्यवाद देतो बाप्पा. हो थँक्यू लॉर्ड. आम्ही धन्यवाद असे लोक आहोत बाप्पा. तू आम्हाला जगातून निवडून घेतला आहेस बाप्पा. तुझ्या नावाला आम्ही लाख लाख धन्यवाद आणि धन्यवाद देतो बाप्पा. पिता प्रभेशी प्रार्थना करत आहे या वेळेला बाप्पा. तेव्हा खरंच बाप्पा, जे मूड लोक आहेत ते म्हणतात बाप्पा की देव नाही बाप्पा, आणि ते नाशाच्या मार्गात बाप्पा, दलदलीच्या चिखलामध्ये बाप्पा, हो पिता प्रभेशा, जगिक जीवनामध्ये वाहत चाललेले आहेत बाप्पा. त्या पापामध्ये वाहत चाललेले आहेत पिता प्रभेश, कारण त्यांना वाटतं की देव नाही, आम्हाला पाहणारा कोणी नाही. हो पिता प्रभेश बाप्पा, लॉर्ड जीसस बाप्पा. हो लॉर्ड पवित्र आत्मा, त्या मार्गाने जाणारे बाप्पा लोक भरपूर आहेत बाप्पा. हो बाप्पा, त्यांचा नाश होत आहे पिता प्रभेश बाप्पा. पवित्र पिता पिता लॉर्ड जीसस प्रार्थना करतो बाप्पा त्या लोकांसाठी बाप्पा. त्यांना सत्य समजू दे बाप्पा. ओ तू जिवंत परमेश्वर आहे बाप्पा. तो प्रत्येकाचा न्याय करणारा तू देव आहे बाप्पा. ओ लॉर्ड जीसस बाप्पा, ही सुवार्थ बाप्पा त्या लोकांपर्यंत जाण्यासाठी बाप्पा, तुझ्या लेकरांना तू पेटव बाप्पा. त्या सामर्थ्याने, तुझ्या अभिषेकाने भर बाप्पा. ओ तुझ्या दैवी वचनाने भर बाप्पा. ओ त्यांच्या मुखातून निघणारं वचन बाप्पा प्रत्येकासाठी कार्य करणारं बनव बाप्पा. ओ प्रत्येकाचं जीवन बदलणारं बनव बाप्पा. ओ तो दैवी अभिषेक प्रत्येकावर येऊ दे बाप्पा. ओ थँक्यू लॉर्ड जीसस बाप्पा. त्या
मुखामध्ये प्रत्येकाला सामर्थ्य येऊ दे लॉर्ड. ओ पिता प्रवेश बाप्पा, तुम्हाला तो मुख उघड बाप्पा. मी बाप्पा खरंच बाप्पा ते शब्द भरणारा तू परमेश्वर आहे बाप्पा. ते सामर्थ्यशाली शब्द बाप्पा, ते स्वर्गीय शब्द देणारा तू देव आहे बाप्पा. तर आज प्रत्येकाला बाप्पा ओ पिता प्रवेश बाप्पा, प्रत्येकाने मुख उघडण्यासाठी कार्य कर बाप्पा. शैतानाने बांधलेले सरळ तोंडे ह्या वेळेला बंद बाप्पा उघडले जाऊ दे बाप्पा. तुझ्या सामर्थ्याने उघडले जाऊ दे बाप्पा. ओ पिता प्रवेश, तुझं गहन गुपित बाप्पा रहस्य बाप्पा प्रत्येकाला समजलं जाऊ दे आणि ते प्रगट करण्यासाठी बाप्पा प्रत्येकाचं मुख खोल बाप्पा, खोल बाप्पा. बाप्पा ती वेळ आलेली आहे बाप्पा. ओ पिता प्रवेश बाप्पा, लॉर्ड जीसस बाप्पा, तो आम्हाला तुझ्यामध्ये स्थिर ठेव बाप्पा. ओ लॉर्ड जीसस बाप्पा, आम्ही केवळ वरील आणि वरील गोष्टीकडे बाप्पा पाहणारे बनव बाप्पा. कारण सामर्थ्य देणारा परमेश्वर तू आहे बाप्पा. ओ तो आमचा गड आहे, तो आमचा दुर्ग आहे बाप्पा. ओ पिता प्रवेश बाप्पा, तो आम्हाला कधी बाप्पा लॉर्ड जीसस बाप्पा ओ बाप्पा लज्जित आणि फज्जित करणारा तू देव नाहीस बाप्पा. तुझं सामर्थ्याने भरणारा तू देव आहे. नवीन आणि नवीन बाप्पा प्रत्येक गोष्टी तू रोज आणि रोज आमच्यासाठी करतोस बाप्पा. पिता प्रवेशाच्या नावाला धन्यवाद आणि धन्यवाद बाप्पा. ओ बाप्पा ज्याप्रमाणे तू नोहला प्रत्येक गोष्ट तू सांगत आला बाप्पा. ओ कारण तो सात्विक होता, सरळ होता बाप्पा, तुला भिवून वागणारा होता बाप्पा. ओ पिता प्रवेश बाप्पा, आज त्याच लोकांना तू शोधत आहे बाप्पा. ओ पिता प्रवेश बाप्पा, पवित्र आत्मा त्याप्रमाणे तो आम्हाला बनव, नोहाप्रमाणे तो आम्हाला बनव बाप्पा. ओ ते सात्विक पण सरळ पण बाप्पा तो आम्हाला दे लॉर्ड. ओ बाप्पा किती संकट आले बाप्पा, कोणत्याही गोष्टी घडल्या बाप्पा, तरी बाप्पा आम्ही डावी उजवीकडे न बघता बाप्पा केवळ आमची दृष्टी बाप्पा तुझ्याकडे लावून बाप्पा. ओ पिता प्रवेश, केवळ तुझ्या मार्गाने चालणार तू बनव बाप्पा. ओ पिता प्रवेश बाप्पा, सैतान बाप्पा लॉर्ड जीसस प्रत्येकाचा नाश खात करत आहे बाप्पा. पिता प्रवेश बाप्पा लॉर्ड पिता, त्या प्रत्येक बाप्पा वाईट गोष्टीतून प्रत्येकाला बाहेर काढ बाप्पा. ज्या जगातल्या गोष्टी आहेत बाप्पा, ओ पिता प्रवेश लॉर्ड, ओ बाप्पा मोबाईल बाप्पा असेल, टीव्ही असेल बाप्पा, ओ नाना प्रकारची इतर गोष्टी बसू बाप्पा, प्रत्येकाला तू बाहेर काढ बाप्पा. आणि तुझ्यामध्ये बाप्पा ओ बाप्पा सामर्थ्याने भर, पवित्र आत्म्याने भर बाप्पा. तुझ्या चरणाजवळ प्रत्येकाने येऊन बाप्पा लीन नंबर होऊन बाप्पा रडून त्या जवळ बाप्पा प्रार्थना करणार बनव बाप्पा. प्रत्येकाचं आत्मिक जीवन बाप्पा बदलत जाऊ दे बाप्पा. प्रत्येकाला रोज आणि रोज बाप्पा तुझ्या नवीन अभिषेकाने भर बाप्पा आणि गौरव तुझा होऊ दे बाप्पा. ओ पिता प्रवेश बाप्पा, आम्ही सर्वजण मिळून त्या दासीसाठी प्रार्थना करत आहोत बाप्पा. ओ पिता प्रवेश, मुख त्यांचं होतं बाबा, शब्द तुझे होते बाप्पा. ते शब्द कार्य करणारे प्रत्येकासाठी बनव बाप्पा. प्रत्येकाचं जीवन बदलणारे तू बनवलेस बाप्पा. ओ बाप्पा लॉर्ड जीसस बाप्पा, ते रहस्यमय गोष्टी बाप्पा जाणार तू प्रत्येकाला बनवलंस बाप्पा. तुझ्या नावाला धन्यवाद आणि धन्यवाद देते बाप्पा. तुझ्या दासीला आम्ही सर्वजण मिळून बाप्पा प्रार्थना करतो बाप्पा. त्यांची सेवा बाबा ऑफलाईन ऑनलाईन बाप्पा तू आशीर्वादित कर बाप्पा. त्यांची फॅमिली तू आशीर्वादित कर बाप्पा. त्यांच्या फॅमिली मधले प्रत्येक व्यक्ती बाप्पा नाम बाय नाम बाप्पा तू आशीर्वादित कर लॉर्ड. ओ पिता प्रवेश, ज्या ज्या गोष्टींसाठी ते प्रार्थना करत आहेत बाप्पा, त्या सर्व तू बाप्पा मान्य केलायस म्हणून धन्यवाद बाप्पा. तुझ्या बाप्पा लॉर्ड जीसस बाप्पा, जे बाप्पा हरवलेले लोक आहेत बाप्पा, त्यांना तुझ्या राज्यात आणण्यासाठी बाप्पा ह्या दासीचा तू उपयोग करून घे बाप्पा. ओ बाप्पा त्यांच्या मुखातून जे वचन बाप्पा निघत आहे बाप्पा, त्या वचनाद्वारे प्रत्येकाचं जीवन बदललं जाऊ दे बाप्पा. ओ प्रत्येक गुडघा तुझ्या नावाने टेकला जाऊ दे बाप्पा. प्रत्येक मुख कबूल करू दे, येशू हा जिवंत परमेश्वर आहे बाप्पा. ओ पिता प्रवेश बाप्पा, ओ बाप्पा तेच प्रगट होण्याची वेळ आलेली बाप्पा. ओ पिता प्रवेश लॉर्ड जीसस, त्यासाठी बाप्पा पवित्र पिता प्रत्येकाला तू तयार कर बाप्पा. ओ बाप्पा तुझ्या राज्यात जाण्यासाठी बाप्पा पिता प्रवेश प्रत्येकाची तयारी कर लॉर्ड. प्रत्येकाला सामर्थ्याने भर लॉर्ड. ओ पिता प्रवेश तुझ्यामध्ये बाप्पा टिकून ठेव बाप्पा. प्रत्येकाचा विश्वास बाप्पा खंबीर आणि बळकट कर बाप्पा आणि गौरव तुझा होऊ दे बाप्पा. या वेळेला प्रार्थना करत आहे बाप्पा ब्लेस फेलोशिप ग्रुप साठी बाप्पा. ओ बाप्पा जी आराधना त्यांनी केली बाप्पा, त्या आराधनाद्वारे तू प्रत्येकाला स्पर्श केला बाप्पा. प्रत्येकाचे बंधन तू तोडलेस बाप्पा. त्या गीतांद्वारे बाप्पा प्रत्येकाला तू आशीर्वादित केलंस म्हणजे नावाला धन्यवाद आणि धन्यवाद देते बाप्पा. ओ पिता प्रवेश बाप्पा, अशा प्रकारची स्तुती आराधना बाप्पा ओ प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडून आण बाप्पा. ओ बाप्पा नवीन नवीन गीताने बाप्पा ह्या दासांना भर बाप्पा. ओ पिता प्रवेश, ज्या ज्या ठिकाणी ते जातील बाप्पा त्या ठिकाणी बंधन तुटले जाऊ दे बाप्पा आणि प्रत्येकाला बाप्पा वेगळा अनुभव येऊ दे आणि प्रत्येकाने कबूल करू दे बाप्पा. हा परमेश्वर जिवंत असा आहे बाप्पा. प्रार्थना करते ह्या वेळेला बाप्पा लॉर्ड जीसस बाप्पा, जे प्रत्येक ग्रुप बाप्पा या ठिकाणी बाप्पा एकत्रित आलेले आहेत बाप्पा, प्रत्येक बाप्पा जे ऍडमिन आहेत बाप्पा त्यांच्यासाठी मी प्रार्थना करत आहे पिता प्रवेश बाप्पा. ओ बाप्पाच्या सेवेसाठी जे धावत आहेत बाप्पा, ओ त्यांची इच्छा आहे बाप्पा. ओ पिता प्रवेश बाप्पा की प्रत्येक बाप्पा व्यक्तीने तुझ्या जवळ यावं बाप्पा. त्यासाठी बाप्पा जे कार्य चाललेलं आहे बाप्पा पिता प्रवेश बाप्पा तुझी उपस्थिती यामध्ये आहे म्हणून धन्यवाद देते बाप्पा. प्रभू येशू बाप्पा पृथ्वीच्या काना कोपऱ्यापर्यंत बाप्पा ह्या ग्रुपद्वारे बाप्पा ओ
या सगळ्या ग्रुपद्वारे बाप्पा तुझी सुवार्ता गाजवली जाऊ दे बाप्पा, आणि महान कार्य तुझं घडून आण बाप्पा. अधिक लोक बाप्पा ह्या बाप्पा मिटिंगला जॉईन होऊ दे बाप्पा, आणि तुझीच महिमा आणि तुझंच गौरव होऊ दे बाप्पा. हीच या चरणी विनंती करत आहे बाप्पा. सर्व आदर महिमा गौरव तुला देते बाप्पा. विनंती येशूच्याच नावाने मागते म्हणून तो आई. आमेन. Amen, amen, amen. Praise the Lord, sister. God bless you. Yes, praise the Lord, sister. God bless you. आपण प्रभूची प्रार्थना घेणार आहोत, पण त्या अगोदर प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया की प्रभूच्या कृपेने आजची सभा आशीर्वादी झालेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो आपला मस्तक होता, तो पुढे होता, हालेलुया. तो आत होता आणि खरोखर त्याच्यामध्ये सुरक्षितता होती, त्याचा अनुभव आपला आलेला आहे, हालेलुया. आणि खरोखर आत्मिकदृष्ट्या आपण स्ट्रॉंग पुन्हा एकदा झालो आहोत. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. मी या ठिकाणी आभार मानतो पुन्हा एकदा देवाची निवडणूक असते डॉक्टर हिमानेते यांचे. खरोखर प्रभूने त्यांना गुड रहस्य सांगण्याचं दान दिलेलं आहे, हालेलुया. आणि खरोखर आज त्या मंडळीसाठी पुन्हा एक वार आशीर्वादाचं कारण झालंय. प्रभू या सेविकेवर खरोखर तुझी कृपा अशीच राहू दे, आणि खरोखर त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि प्रभू परिषद तुम्हाला भरपूर असा आशीर्वाद देऊ, याची आपण प्रार्थनेमध्ये राहूया. विशेष प्रार्थना करतो या ठिकाणी सर्व ग्रुप ऍडमिनचे मी आभार मानतो. या ठिकाणी इमॅन्युअल प्रेयर फेलोशिपचे ऍडमिन अरविंद दादा, तसेच पास्टर प्रदीप आहिरे, वंदनाताई यांचे खरोखर ते पण मेहनत घेत आहेत. तसेच मी आभार मानतो या ठिकाणी द वर्ड ऑफ गॉड मिनिस्ट्रीचे ब्रदर शिमोन सॅम्युअल यांचे. खरोखर प्रभूच्या नावाला धन्यवाद. अद्भुतरित्या प्रत्येकाला परमेश्वराच्या राज्याच्या वाढी करता चालवत आहे. मी या ठिकाणी आभार मानतो ख्रिश्चन युथ ग्रुपचे सारसनगरचे ब्रदर विजयदादा अंधारे आणि ब्रदर रमेशदादा मोरे यांचे, की प्रभू त्यांनाही अद्भुतरित्या त्याच्या राज्याच्या वाढी करता चालवत आहे. तसेच मी आभार मानतो या ठिकाणी पवित्र शास्त्र ग्रुप नाशिक यांचे ब्रदर आयझॅक कुबेरनी यांचे. आणि खरोखर त्यांनी एक ग्रुप बांधलेला आहे प्रभूमध्ये, ते त्या तारवात घेऊन जाण्यासाठी मेहनत करीत आहेत, आणि खरोखर त्यांची मेहनत सफल झालेली आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तसेच मी आभार मानतो या ठिकाणी असल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, ते कुठल्या अपघाताने या ठिकाणी आले नाही, तर प्रभूची योजना होती म्हणून या ठिकाणी ते जमलेले आहेत. आणि प्रभू परिषद तुम्हाला भरपूर असा आशीर्वाद देऊ. यासाठी आपण सगळेजण एकमेकाला प्रार्थनेचा सपोर्ट देऊया. येत्या 22 तारखेला जी सभा होणार आहे त्याच्यासाठी पण आपण एकत्र देऊया. यावेळेस मी ब्रदर स्वप्नील आहेत आणि आम्ही या ठिकाणी प्रभूची प्रार्थना म्हणूया. त्यानंतर डॉक्टर हिमानेते आपल्या सगळ्यांना प्रभूचा आशीर्वाद देतील. आपण यावेळेस प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या सरकातील बापा, आमची ऋषी भाकर आज आम्हास दे आणि आम्हा परिषद आणू नकोस, तर आम्हा स्वतःपासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन, आमेन, आमेन. प्लीज लॉर्ड. आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये सगळेजण आशीर्वाद घेणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर देव पित्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता व सदा सर्वदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत आपल्या सर्वांसह सो. आमेन, 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 आमेन. प्रेज द लॉर्ड. सगळेजण आपले व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा. आणि खरोखर प्रभूच्या नावाला धन्यवादासाठी माईक पण चालू करा आणि जोरदार टाळ्या वाजवा. हालेलुया. रॅप्चर कधी होऊ द्या, तुम्ही सुरक्षित सगळ्यांना मनापासून आभार मानू. आणि प्रभू परमेश्वर तुम्हाला भरपूर असा आशीर्वाद यावेळेस आपण देवाच्या निवडल्या